चंदनाच्या वासे धरतील नाक, चंदनाच्या वासे धरतील नाक, नावडे कनक नघडे हे. साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकुटिया. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदिती जनमज. साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकुटिया. विठ्ठला 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 गलद्दान गंडम लद्भुंग खंडम चरच्चारु शुंडम जगत्राण शुंडम लसद्दंतकांडम विपद्भंग चंडम शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन विहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकारू प्रथम नमामि, पांडुरंगाकारू प्रथम नमामि, पांडुरंगाकारू प्रथम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ज्ञानेशं च ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवदयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परममूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टकम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. बंद कर, मॉनिटर लावा. चंदनाच्या वासे धरतील नाक, नावडे कनक नगडे हे. पूर्ण बंद करा. साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकुटिया. हॅलो, वरचा आवाज कमी कर, साऊंड लावते. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग विको बंद कर.
रिटर्न महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूची सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण होती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगदूत तुकोबरायांचा देवाच्या पुढे परमार्थाचा अनुताप व्यक्त करणारा 3 चरणाचा अभंग विठ्ठल अभंग तुकोबरायाचा सर्वांच्या परिचित पाठातला असेल नसेल अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे। या अभंगात 3 दृष्टांत आहेत। तुकोबराय म्हणतात चंदनाचा सुगंध प्रत्येकाला प्रिय, सोनं प्रत्येकाला प्रिय, साखर प्रत्येकाला प्रिय, माझ्या स्वतःचं अंतकरण शुद्ध असताना लोकांनी माझी निंदा का केली विठ्ठल। परत एकदा बोलतो तुकोबराय म्हणतात चंदनाचा सुगंध सर्वांना प्रिय, सोनं सर्वांना प्रिय, साखरही सर्वांना प्रिय, तर मग माझ्या स्वतःचं अंतकरण शुद्ध असताना लोकांनी माझी निंदा का केली। कारण शुद्ध अंतकरणाचा परिणाम समाजावरती वस्तूवरती कोणत्याही वस्तूचा स्वतःचा गुणधर्म अंतकरण बदलताना स्वतःचा गुणधर्म त्यावरती लादतं हा माझ्याबद्दल का घडला नाही असा तुकोबराचा देवाकडे कन्फेक्शन पश्चाताप। अभंगावरती बोलत असताना सालाबाद ह्याही वर्षी संगमेश्वर अर्थात गिरिजा माता आणि पूर्णा माता या दोन्ही नदीच्या संगमावरती संगमेश्वराच्या साक्षीने वालसा खालसा तालुका भोकरदन जिल्हा जालना तथा पंचक्रोशीतील अनेक गावांच्या मिळून गेली 29 वर्ष हा कार्यक्रम संपन्न होतोय। यावर्षी ज्यांची कथा आपण सर्वजण ऐकत आहात ते माझे मित्र विष्णू महाराज असते, त्यांच्याच माध्यमातून आपलं सर्वांचं दर्शन घडतंय। तसं तर भोकरदन तालुक्यात या प्रसाद सर्वात पहिल्यांदा येण्याचा योग जिथून सुरू झाला ते राजूर गणपती, तो माझ्या ॲक्सिडेंटचा अगोदरचा काळ होता। माझे मित्र भगवान महाराज खरात त्यांनी माझा कार्यक्रम घेतला होता। मधल्या कालखंडात ते गेली, नंतरच्या कालखंडात एकदा येऊन गेलो पण वारंवार येणं होत नाही। ज्यांना सुंदर अशी चाल गायली आमच्या संप्रदायाचं आपल्या सर्वांचं वैभव आमचे कैलास महाराज पवार आणि संजय महाराज हजारे दोघे अत्यंत गुणवान आहेत, रत्न आहेत। महाराष्ट्रासह अनेक राज्यात त्यांची मागणी आहे सध्या। ज्यांना सुंदर वाजवलं उमेश महाराज करण महाराज दोघांना धन्यवाद। त्यांच्या संस्थेचे सगळे विद्यार्थी चोपदार महाराज विनेकरे महाराज ज्यांचा वारंवार मला फाशी होतात आमचे गणेश भाऊ जाधव गणेश महाराज वाडेकर माईक सिस्टीम कीर्तनाकरता संस्थानिक श्री सोनवणे महाराज असतील अक्षय महाराज असतील आमचे रामेश्वर महाराज सोनवणे आलेत। इकडे आमचे सहकारी गावातले नात्यातले गणेशदादा अर्धड असतील। खरं निवांत कार्यक्रम आहे। थोडंसं न आवडलेली एक घटना आहे जी सुरुवातीला सांगून मोकळं होतं की उद्यापासून कोणीही मंडपात चप्पल आणणार नाही याची दक्षता घ्या। मला खूप वाईट वाटलेलं आहे कल्पनेच्या बाहेर, ते एक्सप्रेस करू शकत नाही कारण मला डोळे झाकले की पांडुरंग दिसावा अशी इच्छा असते। मला चिपला दिसू राहिल्या वारंवार, मंडपाच्या आतच येऊ नये चप्पल बूट। धर्ममंडप आहे हा, त्याची निष्ठा त्याची परंपरा आपण राखली नाही तर समाज काय राखेल? समाज आपल्या ते पाळावं लागेल। आजचा 3रा दिवशी सोडून द्या पण 4थ्या दिवशी तुम्हाला संगमेश्वर महादेवाची शपथ आहे, मंडपात कोणी चप्पल बुट आणू नका। आता शक्तिपूर्वक सांगतो, मी पहिल्यांदा 29 वर्षात आलो आणि शेवट येईल कल्पना करू नका। यापूर्वी आपली भेट झाली नाही म्हणून मी आल्यावर आलो नाही म्हणजे असं काही कारण नाही। मी ज्या संस्थेत परंपरेने शिकलो 1999 साली सद्गुरू जोगमारा संस्थेचा पाठाचा विद्यार्थी मी, संपूर्ण संस्कृत शास्त्री म्हणजे वाराणसी युनिव्हर्सिटीचा शास्त्री आहे। माझे गुरुरे वैकुंठाशी ज्यांच्याकडे माझं पखावजानी संस्कृत झालं पांडुरंग महाराज वैद्य, माझं 3 व्यक्तीकडे पखावत झाला। मला गाण्यातलं काही कळत नाही, माझं गायक नाही मी, मला या दोघांनी कोणता राग गायला काय माहीत नाही, ते कोणता राग गात होते हे काही मला कळत नाही, मला फक्त राग येतो। तुमचा राग नाही येत, मला राग का येत नाही म्हणून राग येतो। मला पकवाजातलं चांगलं कळत, एक पाव मात्राचा फरक होणार नाही। मी तुम्ही दोघं उठले तर मी वाजलो तर असंच वाजवेल एवढी माझ्या अंगात आता सध्या स्पीड आहे। 2002 साली माझं विशारद कंप्लीट आहे, वाजवणं थांबून ते 20 वर्ष झालेले। त्यामुळे या क्षेत्रात इयत्ता 6वी पासून स्टडी करतो, समर्पण आहे। त्यामुळे सगळ्या एक्झाम फर्स्ट क्लास पास आहे। खूप 18 वर्ष पकवाज वाजवला, गेले 33 वर्ष ते कीर्तन करतो। परमार्थात खूप लहानपणी आले, समर्पण बुद्धीने आलो। त्यामुळं सुरुवातीला ज्यांच्याकडे पखावत शिकलो ते परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यामध्ये चारठाण नावाचं क्षेत्र नामदेवजी महाराज चारठाणकर, त्यानंतर आदरणीय वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य
आणि ज्यांच्याकडे उरलेला पखवाज करून विशारद कंप्लीट केले जे गोरोडे अशोकजी महाराज पांचाळ भाऊ. त्यामुळे आपण ज्यांच्याकडे शिकलो त्याची कृतज्ञता व्यक्त करत जावं. मी आलेल्या मुलांना विचारलं तुम्ही कोणाच्या संस्थेत आहेत? ते म्हणजे उमेश महाराजांच्या. म्हणजे बरं, कारण मी पण पाचवीपासून ग्रॅज्युएटपर्यंतचे विद्यार्थी शिकवलेत आणि सांभाळत रेसिडेन्सी 1999 पासून पोरं शिकवतो. त्यामुळे या घटनेचा खूप चांगल्यापैकी अनुभव. मधल्या कालखंडात 12 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला. काल माझ्या ॲक्सिडेंटला 12 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे आजचं वालसा खालसा हे गाव माझ्या निवांत लक्षात राहील. कारण मी कालपर्यंतच एक माझा संकल्प होता की मी 12 वर्षे उभा राहून कीर्तन करेल. माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून तुटला. आता मी तुमच्यासमोर जर 2 पायावरती उभा दिसत असेल तर ओरिजिनल मला एक पायच वरती उभा आहे मी आता. दुसरा आर्टिफिशियल लेग आहे, नकली आहे पूर्ण. आता कीर्तन सुटलं की बटन दाबायचं, पाय बाजूला काढून ठेवायचा आणि एका पायावरती रात्रभर परत प्रवास करायचा. मी आयसीयूमध्ये डोळे उघडले तेव्हा जिथे विनायकजी मेटेंचा ॲक्सिडेंट झाला तिथे ती घटना तोच हॉस्पिटल. तर मी आयसीयूमध्ये एक संकल्प केला डोळे उघडल्यावर. जेव्हा मला कळलं की डॉक्टरने आपला पाय कट केला आहे, आता परत उभा राहता की नाही कल्पना नाही. तेव्हाचा संकल्प होता मी जर परत उभा राहिलो तर किमान 12 वर्ष तरी बसणार नाही, कोणी किती आग्रह केला तरी. आणि त्याला काल 12 वर्ष पूर्ण झालीत. त्यामुळे त्या तपपूर्ती सोहळ्याच्या नंतरचं हे पहिलं कीर्तन आहे. त्यामुळे ते माझ्या लक्षात राहिलं. जसं माझ्या आयुष्यातलं सर्वात पहिले कीर्तन ज्या गावात गेले ते गाव माझ्या लक्षात आहे. त्या गावाचं नाव रामपुरी लिंबाजी बुवाची, तालुका गेवराई, जिल्हा बीड, गोदावरी नदीच्या काठावरती, जिथं माझा जन्म झाला त्याच्या शेजारीच. ॲक्सिडेंटचं शेवटचं कीर्तन ज्या गावात झालं त्या गावाचं नाव दिंद्रुड, तालुका धारूर, जिल्हा बीड. ॲक्सिडेंटच्या नंतरचं पहिलं कीर्तन ज्या गावात कीर्तन झालं ते गाव वडगाव घेनंद, आमच्या आळंदीच्या शेजारी. आणि त्याला पाहता पाहता 12 वर्षे पूजन. त्याच्यानंतरचं होणारं पहिलं कीर्तन म्हणजे आता तुम्ही जरी विचारलं नाही तरी महाराष्ट्रभर जिथं मी महाराष्ट्र आणि राज्यात फिरतो तिथं वालसा खारसा संगमेश्वर माझ्या लक्षात राहील. तुम्ही पण लक्षात राहणार कारण तुम्ही आज घटनेची साक्षीदार आहेत. कैलास महाराज, संजय महाराज हे माझे खूप जुने संबंध आहेत त्यांचे. त्यामुळे आता महाराष्ट्रावर वारंवार आमच्या भेटी कुठं ना कुठं होत असतात. पण आज खूप वर्षानंतर भेट झाली. मी प्रसन्न झालो. खरं तर तुम्ही विचार करा, पाय तो सरकतोय, चालत आलोय. रेग्युलर पायाला चालता येतं पण त्यातल्या तो वाळूमध्ये चालणं आणखी थोडंसं जास्त जड जातं. रेग्युलर माणसाला चालत जातं तर माझा तर काय प्रश्न आहे. पण इथं तरुणांची संख्या पाहून मी 400 किलोमीटर आलो हे विसरूनच गेलो. माझी ऊर्जा वाढली, मला प्रसन्न वाटलं. मी ह्याच घटनेचा तर अभिलाष आहे. आणि आता मी संगमेश्वर भगवाच्या साक्षीने एक शब्द सांगून देतो सर्वांना. आपल्या सप्ताहाचं 29वं वर्ष आहे. या तरुणांचा उत्साह पाहून नक्कीच या सप्ताहाचे 100 वर्ष पूर्ण होते. फक्त त्या 100व्या वर्षी तुम्ही असे पुढं बसलेले दिसत ही संगमेश्वराच्या प्रार्थना. ते मला खुणाले तुमचं काय नाही, मी करील ॲडजस्ट. माझं पाहून चांगला व्हावे हे की नाही, मी करील ॲडजस्ट. पण असावं हे की नाही. संकल्प कोणतेही चांगले करावेत. ईश्वर किमान त्यांनी तर आपल्याला जिवंत ठेवतो. संकल्प चांगले असावेत, आपली निष्ठा असावी, परमार्थाच्या संबंधाने असो, कोणतेही दैवत असो. त्यामुळे आपल्या सर्वांची श्रद्धास्थाने, परिसर गुरुजी मंडळाचं सर्वांचं सहकार्य. खरं तर अभंग 3 चरणाचा आहे, 3 दृष्टांत आहेत, सर्वांच्या परिचित आहेत. आणि दृष्टांताचा सिद्धांत फार सर्वांच्या परिचित आहे. तुकोबाराचा फक्त आजच्या अभंगातून एवढाच भाव आहे, दोघा मी शुद्ध अंतकरणाने परमार्थ केला आणि शुद्ध अंतकरण वस्तूचा परिणाम बदलतं असा शास्त्र सिद्धांत आहे. माझ्या अंतकरणाने परिणाम बदलला नाही मग तेव्हा माझं चित्त शुद्ध झालं नव्हतं असं जर तू म्हणत असेल तर मी ते मानायला तयार नाही. आणि जर ते मान्य असेल तर त्याचा परिणाम होताना दिसला नाही. नेमकं काय घडलं असावं असं तुकोबाराचं भांडण आहे. एखादा शुद्ध परमार्थ करणारा कधी कधी देवाला भांडतो ना, आम्ही काय तुझं वाईट केलं होतं. जन्मजात गाळ्यामध्ये माळ होती. आता रात्रंदिवस आळंदी, पंढरपूर, गणगापूर, तुळजापूर आईवडिलांची सेवा केली. अतिथी पूजन सप्ताहामध्ये कीर्तन, प्रवचन, काकडभजन, नृषदी, गोकृष्ण, रामनवमी 24 तास तुझी साधना केली. तू अंत्य जीवनात हे घडवलंच का? संत अनेक वेळेस देवाला भांडलेत. संत अनेक वेळेस भांडलेत. कोणत्या जन्माचा प्रारब्ध एक तर तू सांगून टाक, अन्यथा आम्ही तुझ्याशी उपासना करू. जसं तुकोबारांनी गाथा बुडवल्याच्या नंतर 13 वर्ष अनुष्ठान केलं. त्याच्या पाठीमागचं कारण हे नव्हतं. की माझं परत लिखाण थांबेल नाही. कारण हे होतं की मला 4 वेळेस 6 शास्त्र, 18 पुराण, दशमविषय सर्व कळालं होतं. माझा उद्धार कधीच झाला होता. पण सर्वसामान्याच्या उद्धाराचा मार्ग एक तर ग्रंथ, संत, देव आणि उपासना असते. लोक उपासना करत नाहीत, लोकांना संत कळत नाहीत, देव भेटत नाही. एकूण तिकून ग्रंथ होता जो सर्वांना वाचता येईल. त्या कालखंडामध्ये संस्कृत कोणाला कळत नव्हतं म्हणून तेवढं मराठीतलं लिखाण केलं. तुकोबाराच्या गाथ्याला पंचम वेद म्हटले, 5वा वेद म्हटले. आणि तो जर तू निवांतपणे त्या घटनेचा साक्षी वाटत असेल तर देवा मी भांडून तुझ्या करता आहे. माझ्याकडे तिथं मला पाठ आहे ना सर्व. पण माझा कालकार्य संबंधला माझा जाण्याचा वेळाला 4 फेब्रुवारी 1608 ते 9 मार्च 1650 42 वर्षाचा कालखंड आहे तुकोबारांचा.
उर्वरित राहिलेल्या परमार्थ 35 वर्षाचा कालखंड तुकोबराचा प्रपंचामध्ये गेला असं तुकोबरा स्वतः वारंवार स्वतःची साधना याचं करतात. आता उरलेल्या कालखंडात देवा फक्त तुझं जीवन समर्पित करायचं आणि त्याही कालखंडात तो आम्हाला असा निर्णय देवा. नाही पटलं तुकोबरांना. तसं आज थोडंसं मोकळं बोलतो जरा. कैलास महाराज तुकोबराचे 4 कोटी अभंग आहेत, पण त्यापैकी 3,99,55,908 अभंग संप्रदायाकडे उपलब्ध नाहीत. जी 4,092 अभंगाची गाथा पाहायला भेटते त्याही पाठीमागच्या अनेक संतांचे योगदान आहेत, प्रचंड मोठे योगदान आहे. पण विशेषतः ज्यांच्याकडे संप्रदाय पाहतो, ज्या नजरेनं पाहतो ते देवडीकर महाराज. जर एखाद्या विचार तुमच्याकडे गाथा कोणती आहे, जर एखादा म्हणा माझ्याकडे देवडीकरांची प्रत आहे, देवडीकरांची प्रत ही सर्वश्रुत आणि सर्वसामान्य मान्य असते. सर्व मान्यांना, फडकरी वारकरी परंपरा सर्व संस्थाला का मान्य असते हे बऱ्याचशा लोकांना देवडीकर प्रत ही नेमकी काय हे माहीत नाही, लोकांना कल्पना नाही त्याची. देवडीकर नावाचे साधू होऊन गेले, तुकोबराचे एक निष्ठ भक्त, किंवा ते तुकोबराचा अवतारच म्हणून संप्रदायातील लोक त्यांच्याकडे पाहत होते. मधल्या कालखंडात बरेचशा लोकांनी स्वतःचं लिखाण केलं आणि तुकामणी लावून जोडून दिलं, त्यांना वाईट वाटलं. म्हणून तुकोबराचे नेमके अभंग कोणते आणि लोकांचे कोणते हे केण्याकरता त्यांनी तुकोबराच्या अभंगाचं परीक्षण केलं. आणि ते हजारो कीर्तनकार साधूंच्या समोर ते परीक्षण असं होतं, चुलीतला विस्तू काढावा, पकडीनं पकडावा आणि सांगावा हा जर तुकोबराचा अभंग असेल तर माझ्या जिभेला चटका बसणार नाही. अभंग म्हणावा, जिभेवरती विस्तू ठेवावा आणि सांगावा हा तुकोबराचा अभंग आहे. दुसरा अभंग म्हणावा, त्याच्यात ते बोट ठेवून चुलीवरचा विस्तू काढावा. असे 4,092 अभंग तिनं स्वतः सांगितलं. हे तुकोबरांचे आहेत का, कारण माझ्या जिभेला तिनं चटका बसला नाही. ते देवडीकरांची प्रत. आपण त्याच्यावरती लक्ष देत नाहीत. परवा सुंदर मी विषय सांगत होतो. तुकोबराच्या गाथ्यामध्ये विठ्ठल आणि विठोबा या संबंधातलं मी चिंतन करत होतो. 4,092 अभंगामध्ये विठ्ठल हा शब्द 434 वेळेस आला. संपूर्ण गाथ्यामध्ये क्रॉस चेकिंग करा, शूटिंग चालू आहे. मी लॉचा स्टुडंट आहे, त्यामुळे एव्हिडन्स पुरावे सोबत घेऊन फिरतो. संपूर्ण तुकोबराच्या गाथ्यामध्ये 434 वेळेस विठ्ठल हा शब्द आलाय, तर विठोबा हा शब्द 148 वेळेस आलाय. आता पांडुरंग शब्द काउंट करतो, सध्या मोजतोय. जसं गीतेच्या 23,065 अक्षर गीतेमध्ये 700 श्लोकामध्ये 574 भगवंताचे श्लोक आहेत, 85 अर्जुनाचे श्लोक आहेत, 40 संजयाचे श्लोक आहेत, अनेक धृतराष्ट्राचा श्लोक आहे. अनुष्ठुप छंद, त्रिष्ठुप छंद, मंदाक्रांत छंद, शार्दूल छंद, छंदांचे विविध प्रकार आहेत. विविध छंदांना विविध परंपरेने त्याला काउंट केलं गेलं, मोजल्या गेलं. समर्पणे, अनेक विषयाचं समर्पणे शोधत राहावा, अभ्यास करत राहावा. हे प्रचंड बुद्धिवान पोरं आहेत. हे जे पाठीमागचे पोरं दिसत, आजचा बालक उद्याचा युवक परवाचा नागरिक, या राष्ट्राचं विश्वराष्ट्र करण्याची ताकद यांच्याकडे आहे. नाही, ही मराठी, हिंदी, इंग्लिश सर्व भाषा जाणतात. आपल्या हातामध्ये अँड्रॉइडचा मोबाईल आहे, नेट ऑन असावं आणि नेटला रेंज असावी. जग सगळं आपल्या हातात असतं हे विसरायचं काम नाही. फक्त आपल्याला त्याची अक्कल असावी की कोणत्या टायमाला काय टाईप करता आलं पाहिजे. मी परवा आमच्या विद्यार्थ्याला सांगून गेलो, मोबाईल हा माणसाने वापरण्याची वस्तू आहे. हल्ली मोबाईल माणसाला वापरू लागला, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. माणसाला वापरण्याची वस्तू आहे मोबाईल. मोबाईलनं आपल्याला नाही वापरलं पाहिजे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो खाली ठेवता आला पाहिजे, जेव्हा वाटेल ते त्याला फ्लॅट मोडवरती टाकता आलं पाहिजे. एवढं डेडिकेशन, एवढं समर्पण घडू नये की तो मोबाईल आपण ठरवतो 12ला झोपायचं, तो झोपू देत नाही. परवा माझ्यासोबत एक मित्र होते, त्या लोकांनी सांगितलं महाराज त्यांना घेऊन या. चांगले गायक, त्यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांना कीर्तन सुटले नाव सांगतो. 2 किलोमीटर गाडी गेल्या, त्यांनी मला सांगितलं बाबा गाडी थांबवा, माझा प्राण घरी राहिला. प्राण म्हणजे मोबाईल. प्राण म्हणजे सुचत नाही माणसाला काही. आज सकाळी 3 वाजता माझ्या डोक्यात चिंतन आलं. म्हणजे षडरिपू होते ना माणसाच्या जीवनात, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे होते ना, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. बरं, हेच घालता घालता नाकीनं आले. आता 4-5 परत वाढले. कोणते? फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, ट्विटर, गुगल, सगळं आता जे चालवतात ते सगळे पहा. ते परत वाढले ना, काम क्रोध होत. पहिले तेच निघाणार, आता हे परत वाढले. बरे वाढत जाणार आहेत माणसं समर्पित. पागल झालीत माणसं या करता. येणाऱ्या कालखंडात, माझं वाक्य शूट करून ठेवा, तुम्हाला कालांतराने उपयोगाला येईल. येणाऱ्या कालखंडात कलियुगामध्ये अनेक गावात ज्या स्पर्धा भरतील ना, सायकाच्या स्पर्धा, याच्या संगीत खुर्च्या अशा स्पर्धा ना, त्याच्यामध्ये विशेष स्पर्धा जर कोणती भरत जाईल तर विदाऊट मोबाईल. जो मनुष्य दिवसभर मोबाईलला हात लावणार नाही त्याला बक्षीस. पोरं म्हणतील आमच्याकडून बक्षिसाची रक्कम घ्या, फक्त नंबर नका लावू. नाही कळू वाईट आहे असं नक्की नाही. अरे सध्या मोबाईल म्हणजे प्रतिभगवान आहे. सामान्य घटना समजू नका, तो प्रतिभगवान आहे. जसं एखाद्या भगवंताच्या समोर जाऊन संगमेश्वर महादेवराव विचारावं, देवा मला कळत नाही, मी तुझा भक्त आहे, मला या तालुक्यातली गावं सांग. जसं देवाने सांगावं ना, तसं त्या मोबाईलला विचारा, टोटल व्हिलेज ऑफ भोकरदन, आकडा दुसऱ्या सेकंदाला बाहेर, टोटल डिस्ट्रिक्ट ऑफ
महाराष्ट्रात 36 दुसऱ्या मिनिटाला जिल्हे हजर. टोटल स्टेट ऑफ इंडिया 29 राज्य 9 केंद्रशासित प्रदेश हजर. टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड 195 देश काउंट करू नका. टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया 140 करोड. टोटल पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड संपूर्ण विश्वाची लोकसंख्या 800 करोड. जे तुम्ही फक्त सर्चिंगमध्ये तुमची स्पेल मिस्टेक होऊ द्या, ते करेक्ट दाखवतं. ते करेक्ट दाखवतं. करेक्ट. काही तुम्ही विचारा, मिसवर्ड मिस्टर, तुम्हाला जे पाहिजे ते विचारा. तुम्हाला एखादी वस्तू उपलब्ध करायची, 10 वेळेस 8 दाबा, दुसऱ्या मिनिटाला जस्ट डायल हजर. काय पाहिजे नाही कधी पुढच्या काळात भूत प्रसन्न व्हायचं. काय हवंय ते मला, काय खातो का आता, काय हवंय, काय हवंय, हे की नाही. संपलं तरी तो मला तसंच तुम्ही त्याला फक्त सांगा काय पाहिजे, ते दुसऱ्या मिनिटाला सर्च करतो. बरं तुम्ही एक म्हणता ते 10 लिहून देतो. तुम्ही जर एखाद्यांची आजची जर त्यांची चाल ऐकली, तुम्ही ती ऐकली की तिने या पाठीमागे कुठं कुठं गेले ते दुसऱ्या मिनिटात दाखवतो रेकॉर्ड. तुम्ही जे पाहता त्याच विषयाची व्हिडिओ ते दुसऱ्या मिनिटाला सेंड करत राहतो. 24 तास माणसं असे काळ जसा टप्पून बसला का नाही कळलं. जसा घडी घडी काळ वाटे याची पाहिजे अजून किती आहे अवकाश. मृत्यू जसा बसलाय तसं संपूर्ण जगातलं तुमच्या स्वतःचं प्रायव्हेटी नावाची गोष्ट कधी संपलेली आहे. ते तुम्हाला वाटतं मी प्रायव्हसीमध्ये जगतो. नो नो. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला हाय टाकतो का हाय, तेव्हा ते हाय अमेरिकेच्या समुद्राच्या काठाला 2.5 किलोमीटर खाली गुगल जिथं मसनी स्टोअर केल्यात तिथं पहिलं सेव्ह होतं, मग इथं येतं. कसली यंत्रणा असेल, कसली यंत्रणा असेल. तुम्ही जी वस्तू जो व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करता तो तुमच्याकडे डाउनलोड होत नाही होतो, तुमचा गैरसमज आहे. पहिला तो तिथं डाउनलोड होतो, सगळं तिथं डाउनलोड होतं. म्हणून तर इथं भारतात कोण कोणाशी खेळतो, कोणाशी काय चाललं, संपूर्ण जग कंट्रोल केलं, संपूर्ण विश्व संपूर्ण तिथून बसून देणार. ठीक नाही. चालविणारा सूत्रधार कसा आहे जगाला, तसं संपूर्ण विश्व संपूर्ण ते सूत्राने सर्व माणसं चालवले. ते आपल्याला वाटलं मी प्रायव्हसी आहे, एकांतात जाऊन बोलत म्हणजे काय ते लोकांतात जात नाही का. ते तुमचं बोलणं एकांतात आहे, पण तिकडे रेकॉर्ड आहे. फक्त मेहरबानी त्याच्यामध्ये. बरं, जेव्हा तुम्ही नवीन व्हॉट्सअप फेसबुक ओपन करता त्या टायमाला ॲग्री हा शब्द येतो का. तुम्ही करेक्ट म्हणलातच तुमचं ओपन होते. आणि ते करेक्ट शब्दाचा एवढाच अर्थ की आम्ही जी तुम्ही रेकॉर्ड व्हिडिओ करो ते सगळे हक्क आमचे असतील, हा अर्थ होतो त्याचा. तुमच्या हातात तरी मात्र स्वातंत्र्य नसेल. उद्या आम्ही ठरवलं तर तुमचे सगळे चॅटिंग व्हिडिओ सगळं आम्ही शेअर विकू शकतो. हे आपण अगोदर त्यांना हा म्हणतो, नाही कळलं, अगोदर हा म्हणतो. त्यामुळे तुम्हाला वाटतं आपण स्वातंत्र्य नाही, उलट देव बरा होता, ते आपल्याकडून काहीच घेत नव्हता. झाकलं झुकलं आपल्या आपल्यातच होतं. कानाला हात लावून उडी मारली की झाकत होतं, हे झाकत बी नाही. उलट आता जे राज्य करते त्याने जर ठरवलं की कुठून कोणाचं टावर, तुम्ही पाहा ना कौतुक. म्हणतो एखादा व्यक्ती मेल्याच्या नंतर तो कोणाशी किती वेळ कुठून कसा बोला, कोणत्या शेवटला कुठं सापडलं, बंद करून टाका, फाडून टाका, तोडून टाका, सगळं कळतं त्याला सर्व. मी तर कधी कधी आनंदाने सांगत असतो. बरं, जो काढतो तो पोरगा 20 वर्षाचा पोरगा असतो. एखाद्या टावरच्या खाली बसून 20 वर्षाचा पोरगा, एका टावरच्या खाली बसून तो जर जगातलं तुम्हाला कंट्रोल करू शकतो, तर त्याला ज्यांना जन्माला घातलं त्याला थोडं तर काहीतरी कळत असेल की नाही. त्याला हे तर कळत असं ना आपण कोणाकोणाचे बांध फोडलेत, कोणाकोणाच्या संबंधाने काय केले, त्याला थोडं तर कळत की ना. कधीतरी विचार करावा लागेल ना. तो कोणी विनाकारण म्हणलं नाही. ऐकायचं तुम्हाला, न सांगत तुम्हाला कळू त्यानंतर न सांगता कळत सर्वांनी टाळे वाजवा बरं. आता शेवटची सूचना बरं. जाऊ दे बस. कुत्रा येईल काय, कुत्राचे ना. पहा आमच्या राष्ट्रमातेची जाऊ, आम्ही ज्यांच्या पोटी जन्म घ्यायचा हे कुत्र्याला घाबरत ना आम्ही कसे शिवाजीराजे होणार. अरे तुम्ही एखाद्या वाघाला फाडून खा तेव्हा आम्ही छावा म्हणून जन्माला येऊ. शिवाजीराजे जन्माला यायला आता तयार आहेत, पण पोट उदर तर रागे ना राष्ट्रमाता जिजाऊच. लोक राखतात ना पोरं टाकतात, राजे पुन्हा जन्माला या. राजे तयार झाले नाही कळलं. राष्ट्रमाता जिजाऊ कुत्र्याला घाबरली. बायांना असं पांघरून निघून बसू नका. काळ बदललाय, काळ बदललाय.
येणाऱ्या काळात तुम्हाला असं फाडून खावला गेलं एखाद्याला, अशी काळ आहे सध्याचा. हां, तुमच्या हातातलं शस्त्र दिसलं ना तर समोर पोरगाने टिकला पाहिजे, अशी तुमची नजर काफीर तयार झाली पाहिजे. आता जसा शास्त्राचा काळ आहे तसा शस्त्राचा पण काळ आहे, तो जपून ठेवावा लागेल. येणाऱ्या कालखंडात सगळ्या घटना सांभाळावं लागतील. साम दाम दंड भेद, शास्त्रही करावं लागेल आणि शस्त्रही करावं लागेल. विषय लावला थोडासा. गुरुदेव वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले आम्हाला पाठात एक वाक्य सांगायचे, कीर्तन होणं वेगळं आणि कीर्तन रंगणं वेगळं. कीर्तनामध्ये जर रंग भरायचा असेल तर गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारे, माईक सिस्टीम ही 5 माणसं संघटित झाली पाहिजे, तेव्हा कीर्तन रंगत असतं. गायक तयारीत, वादक तयारीत, बोलणारा विद्वाने, सिस्टीम चांगली, बसणारे माणसं झोपल्यावर कसं होईल, चिरे पडल्यावर कसं होईल की नाही. त्यामुळे कुणी चाल म्हटली, प्रमाण म्हटलं की त्यांचा रिस्पेक्ट करून टाळी वाजव जा. एकदा वाजवर जोरात. तुम्ही म्हणाल आता का, पहिल्या चालीच्या बाकी होत्या ना. एकदा फक्त महिला मंडळ वाजवा. जिजाऊ माता पेटले, आता म्हणल्यात तुम्ही आता निघाच, आता वाजवा मंडळी. पुरं दात खाऊन वाजवली. ते म्हणजे इज्जतीचा प्रश्न आहे. आमचा नाद नका कर जाऊ, आम्ही पेटल्यावर तर काय काय विकलंय. तुम्ही तर फक्त टाळ्या म्हणताय, आमचा नका बाबा. आम्ही तर ते जन्मजात पागल आहेत म्हणा. आता शिकतं कुठं नीट होईल तर आम्ही सप्त्यात येलो. आता आमचा सप्त्याचा काय संबंध होता का. महिल्यामुळे परत एकदा वाजव रे. नाही तर खरंच पेटलेत बरं. सर वाजवा पूर्ण जोरात. आता सर्वांना मिळून प्रसन्नाने आनंदाने वाजवा, आनंदाने. काय कीर्तन तालुक्यात आपण प्रसन्न राहिलो पाहिजे. प्रसन्न म्हणजे एवढे प्रसन्न पाहिजे. आता किती चांगलं वाजवलं दोघांनी, किती चांगलं गायलंय. तुम्ही 2-3 दिवस झाला ऐकता, आणखी पुढे तुम्हाला ऐकायचं. तुम्ही जर म्हणाल ना स्वर्ग काय असतो, तर एवढं चांगलं गाणं, एवढं चांगलं वाजवून, एवढा निवांत परिसर, एवढं खाली बसायला वाळून थंडगार वातावरण, यापेक्षा स्वर्ग वेगळा कोणता असतो. फक्त तो अनुभवता आला पाहिजे. नाहीतर मग इथं असूनही तो अनुभवता आला नाही तर मग उपयोगाचा नाही. नाहीतर स्वर्गात जाऊनही तिथं तहान नाही लागणार, अशी अवस्था होऊन जाईल. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, या संबंधाने मी बोलत होतो. जर आपल्याला सर्व कळतं, त्याला सर्व कळत असेल की नाही, त्याला सर्व कळतं. त्याचे व्यापकपणे सांगताना गती भरता प्रभू साक्षी निवासस्थानम सुरुवात प्रभो प्रस्थानम निधानम बीजमव्ययम गामाविषयीचे भूतानी धारयामी मोदसा पुष्णामी चौषधी सर्वास्व भूतवार सत्पका 15 अध्याय. परमात्म्याने सांगाव्या पृथ्वीतला तर संपूर्ण एक एक रोम, एक एक घटना माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मेकांस्थन स्थितो जगत, या जगताचं कोणतं अणुरेणू पान हे माझ्या आज्ञेशिवाय हलत नाही. म्या बोलविद्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, तू जगाती चालित. म्हणतो दुर्योधनाचं भांडण 25मध्ये, देवा जानामी धर्ममनाचे मी प्रवृत्ती, जानामी अधर्ममनाचे मी निवृत्ती. काय भांडला देवाशी दुर्योधन. संवाद जर पाहिला तर डोळ्याला पाणी येतं कधी कधी. तो काय म्हटलं माहिती आहे का देवाला. तो सांगितलं देवा, ज्ञानावरांचं तेवढं गोड वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये. जसं मुलांचा ग्रुप असतो, ते म्हणतात का रे वेळ आहे तर खेळायचं क्रिकेट. तुम्हाला चला चला तर चला, बॅट बॉल घ्या, चला निघाले. ग्राउंडवर घ्यायच्या नंतर सगळे एकमेकाचे मित्र असतात, पण ते मला चला मारा, गडी मारा, चला तुम्हाला चला माझा हा तुझा तो, थांब ना मला एखादा बॅटमन दे ना, नाही कळलं. आता बॉलर दे, आम्हाला फिल्डिंग दे. 11 प्लेयर वाटून घेतली. दोन्ही मित्रच असतात, दोन्ही साईडचे, दोन्ही साईडचे मित्र असतात, फक्त एकमेकाच्या विरोधात खेळतात. ज्ञानोबा भगवंताशी बोलताना असं म्हणले, देवा हे जसं मित्रच एकमेकाच्या विरोधात खेळतात आणि आनंद घेतात ना, तसं तू काय केलं, एकाला कृष्ण बनवून एकाला कंस बनवलं, पण दोन्ही तुझेच आहेत. तू एकाला रावण बनवलं, एकाला राम बनवलं, पण आनंद तूच घेलास. युती तुझी ना आघाडी तुझीच, आम्हीच मिळलो मधात की नाही. आमच्या मापालाच खेळ कसला नाही की नाही. हे सगळं तुझंच नियोजन आहे देवा. इकुणातून तिकुणातून फक्त आम्हाला कोणाचा मिळला का ना. हे देवाचाच आनंद असतो. जो तोच हे सर्व घडवतो, त्याला ज्या दिवशी ज्या घटनेचा आविष्कार करतो तो घडत राहतो. जेव्हा त्याचा तो आनंद घेत तेव्हा तो घेत राहतो. सर्व तूच केलंस ना. आता रामन कृष्ण विभिन्न थोडेच आहेत. अंतकरण जेव्हा वेगळे वेगळे तत्वज्ञान प्रगट होतं, यापेक्षा वेगळं काय. विविध पंथाच्या विविध परंपरा असतात, त्यापेक्षा वेगळं काय नाही. हे सगळं तुझं चाललंय, तो आम्हाला त्रास देऊ नको. त्यामुळे आमच्या हातून जर एखादी घटना घडली असेल, ती तुझीच इच्छा, माझी काय इच्छा असू शकते. मग पाप घडू की पुण्य घडू, तुझी इच्छा होती मग घडलं. शेवटच्या क्षणापर्यंत जर सगळं तुझ्या हातात येतं, मला का त्रास देत होत. आणि मी आजपर्यंत ज्या अर्थाने तुझ्याशी वागलो, त्याच्यात किंचितही उलट तुकोबांचा प्रमाणे सिंक जांभाई खोकला, इतू काय वेळ वाया गेला.
जेव्हा जेव्हा मला जांभई आली, शिंक आला, खोकला आला, अरे तेव्हा तेव्हा फक्त देवा तुझं नाव घेताना मी थांबलो असेल. पण 24 तास दिनजने हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्रकडे दिवसकडे अंगीकडे दैवते सततम कीर्त यंतो माम यतंतशे दृढता अनवशंतश माम भक्त्या नित्य युक्त उपासते. तरी कीर्तनाची निर्तनाची नसले व्यवसाय प्राश्चिताचे, जे नामाची नाही पापाची ऐशी केली, जे मदमा उकळाली तरी ते ठायवणी उठवली, यमलोकीची खुंटली राहटी आगवी, यमुमने काय यमावे कमवले कवना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे दोष उखळाशी. ज्ञानावरांच्या संपूर्ण वैभव ज्ञानावरामध्ये एक सेकंद, अरे तुझ्याशिवाय देव काहीच केलं नाही. एवढं जर सगळं घडलं असेल तरीही लोकांनी माझी निंदा का केली? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझे शुद्ध शुद्ध होते, तुका म्हणे माझे शुद्ध होते, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तुका म्हणे माझे शुद्ध होते, तुका म्हणे माझे शुद्ध होते, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते. रिकाणी दिले रिकाणी दिले साखरेची गोडी सारी साखरेची गोडी तरी काढते तरी काढते जन माझा साखरेची गोडी सारखे सकाळा, साखरेची गोडी सारखे सकाळा. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी काय दिसते, तरी काय दिसते मला तुका म्हणे चित्त शुद्ध होते, तरी तरी काय चित्ते जनमा तुम्ही दोघं बंदेत इकडं कुठे? आधी तर मला वाटलं आमचा चिले आहे का काय माहिती. काय महाराजांचं नाव? कृष्ण महाराज. वा वा, गोड. टाळी वाजवा एकदा परत. तर बघा, कधी कोणाच्या चांगल्या गाण्याला, वाजवण्याला, दिसण्याला, बोलण्याला, विद्वत्तेला कौतुक करून टाळी वाजवत जाऊ. त्याचा परिणाम चांगला होतो ना, आपल्या कुळात चांगले लोक जन्माला येतात. म्हणजे तुम्हाला मी आत्ता वाजवा असं म्हटलं नव्हतं, पण तुम्ही म्हणलं चला चांगलं म्हणलं की चांगलं होतं, मग जाऊ दे आता महाराजाचं आपलं आपलं करा चांगलं. गोड गेलं. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते. थोडीशी प्रस्तावना लांबून म्हणून थांबलो. तो कोणता देवा माझं चित्त जर अत्यंत शुद्ध होतं तरी का निंदिती जनमज, जन का निंदिती, लोकांनी माझी निंदा का केली. अंतःकरणाचा परिणाम वस्तूवरती होतो हे जर देवा तू आम्हाला शिकवलं, जाणवलं आणि आम्ही अनुभवलंय, तर तो आज का दिसेना. लोक म्हणतात काय झालं कळेना भाऊ, तोच आवाज, तोच पकवास, तेच गाणं, तेच सिस्टीम, तेच लोकांना आज कळलं ना हो. वातावरण बनवणं असं कधी कधी मनुष्य म्हणतो. नेमकं काय घडलं असावं, नेमकं काय घडलं. जसं त्यानं खुणवलं, गाडीवरती आलं की आवाज ऐकलं. कधी कधी माणूस म्हणतो ना हे सर्व, पण असं काय घडलं ना. तसं देवा काय प्रॉब्लेम आहे, सगळं तर मनासारखं घडलं ना. अंतःकरणाचे प्रमाण वस्तूवरती होतं. अरे सर्वसामान्य माणसं आपल्या सर्वांना कळतं. आपल्या ग्रामीण भागात एक उदाहरण आहे पहा. एखादा पोरगा जर शेतात गेला आणि त्याला जर साप चावला की आपण त्याला पान लागणं असं म्हणतो. काय म्हणतात इकडे? त्या व्यक्तीला आपण लिंबाचा पाला खायला देतो, असत ना. मिरची खायला देतो, त्याला गोड लागते, गोड. एका पोरगा शेतात गेला, त्याला पान लागलं, घरी आला, पोरांना म्हणला अरे मला पान लागलं. तो म्हणा खा बरं, लिंबाचा पाला खाल्ला, खाल्ला गोड लागला, पावशे मिरच्या खाल्ल्या गोड लागल्या. सर्वांनी उचलला, बोकर जणला नेला. डॉक्टरांनी चेक केलं, डॉक्टरांनी सांगितलं तुला पान लागलं नाही. डॉक्टर साहेब मी पाहिला साप मला चावलेला. चावला असेल पण तो तुला चावला नाही.
तिने तुला फणा मारला असं तुला वाटतं, पण डॉक्टर मी आहे ना, विनाकारण कशाला पैसे वाढवायला. हे नाही. तिने सांगितलं वरती वीज सोडणं म्हणून पायाला बांधलंय मी, नाही कळलं. ती म्हणजे बांधायची गरज नाही, तुला आलेला मी जी गोळी दिली होती NAG नाजा नावाची गोळी दिली की माणसाचं विषवरती चढत नाही. मेडिकल असं त्याने एखाद्याला विचारा, मी फुकट सांगालो तो 500 घेईल डॉक्टर असल्यामुळे. हां मी नाही फुकट तसं नाही, पण त्याचा अर्थ ऑदरच बोलायला लागलो म्हणून. डॉक्टरने सांगितलं मी सांगतो नाही चावला, नाही चावला. तो डॉक्टर साहेब मग मी सांगतो ना नाही चावला, बिंदास जा घरी जाऊ जा म्हटलं की बाहेर पडला. सोबतच्या पोराला म्हणलं थांबा रे, म्हणलं डॉक्टरचं काय खरं म्हणलं, एकदा आपण आपलं चेक करू, नाही कळू. परत त्यांनी लिंबाचा पाला घेतला आणि दाताखाली धरला. त्याला कडू लागला, कडू. मिरची दाताखाली दिली, तिला तिखट लागली. अरे म्हणलं खरं म्हणलं डॉक्टरचं आपल्या चावलात नाही मला सावत. पण तो म्हणला जर मग चावलाच नव्हता तर मग अगोदरचा पावशेर पाला गोड कसा लागला. तीच परेशानी, परेशान तोच आहे. आता कडूही त्यालाच लागला आणि गोडही त्यालाच लागला होता. मित्राला खरं खोटं माहीत नाही, पण त्याला माहिती का नाही. तो अगोदर खरं बोला की खोटं बोला जगाला माहित नाही, पण त्याला माहिती का नाही. तू एकटा एकांतात करून परेशान झाला. अरे आधी मलाच लागलाय गोड आणि अगोदरची मिरची मलाच गोड लागली ना, आता दाताखाली धरता येणार. तर त्याचं कारण काय दिलं माहिती का शास्त्रामध्ये. त्याचं कारण आहे आपल्याला सर्पदंश झाला की आपल्याला पाला गोड लागतो. हे हजारो वर्षाचा हॅमरिंग अंतःकरण ॲक्सेप्ट केलेले गुणधर्म. त्याने स्वतःच्या अंतःकरणाला सांगितलं मला साप चावलाय असं त्याने होऊन सांगितलं. अंतःकरण सांगितलं चावलाय तर मग माझा गुणधर्म वस्तूचा गुणधर्म बदलणं. त्याने फक्त मानसिक अंतःकरणामध्ये धारणा केली तर लिंबाचा कडूपणा त्यानं गोडमध्ये रूपांतरित केलं, मिरचीचा कडूपणा घालून त्यानं गोड रूपांतर झालं. याचा अर्थ अंतःकरण कोणत्याही वस्तूचा परिणाम बदलतं आणि आपल्या स्वतःचा परिणाम वस्तूवरती डालतं. मग तुकोराम ते माझं का घडू नये. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते. नाराज नाहीत ना, मग वाजवून टाळी. थंडी जास्त वाजवली का. हां थंडी जास्त आहे तशी एवढी जास्त नाही. आणि काही माणसाला वाजली नाही पण पाहिजे, काही माणसाला थंडी वाजली पण नाही पाहिजे. तुम्हाला असं कसं काय. माझा एक मित्र आहे, तिने काल जर्किंग घातलं होतं. मी का घातलं होतं म्हणून थंडी वाजवतो. तो म्हणून तुला नाही वाजवलं पाहिजे. पण तुम्हाला का म्हणून मरणाचा माझ्या जळतोस. केल्यास मला जरा कळलं. हां बस तिने आता ते डोक्यात ठेवलं. आता ते आता डोक्यात ठेवलं, नुसतं कळलं नाही. ते आता ते 1-2 मित्र आहे म्हणणार तुला कशाला वाजायला पाहिजे. तू तर मरणाचं माझं. जी माणसं दुसऱ्या जळतात आतून नुसते पेटले तिने कशाला जागावर जर्किंग, कशाला जर्किंग करा. वाजावर टाळी. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते. तुकोरांची भाषा आहे. माझं अंतःकरण जर अत्यंत शुद्ध आहे तरी का निंदिती जनमाज. माझ्या अंतःकरणाचा परिणाम जाणवला नाही ना, मला जाणवला पाहिजे. अंतःकरण कशाचाही परिणाम बदलून टाकतं. चला हे जर व्यावहारिक उदाहरण पटलं नाही तर संप्रदायाचं जगजाहीर उदाहरण आहे ना, जगजाहीर उदाहरण आहे. कोणतं. जेव्हा रुक्मिणीचे मातेचे भक्त संत भागवत हे रुक्मिणी मातेकडे सांगितलं, रुक्मिणी माते दारिद्र्य वाढले, काहीतरी कृपा करा. तिने डोक्यावरती हात ठेवला. रुक्मिणी मातेनं हात काढून हात असा धरला. समोर परीस प्रगट झाला. त्या भागवताच्या हातात दिला आणि सांगितलं जा जिथं जिथं लोखंडाला लावशी त्याचं सोनं बरे संसार समृद्ध होईल. तिथून पुढे त्यांचं नाव परिसा भागवत असं तयार झालं. संत परिसा भागवत. अगोदर फक्त संत भागवत ते रुक्मिणी मातेचे शिष्य, ते रुक्मिणी मातेचे शिष्य, नामदेव पांडुरंगाचे शिष्य. सोनं झालं. सर्वांना कथा त्या विषयाची ज्ञाती. जेव्हा हीच घटना आपल्या सोबतची मैत्रीण समृद्ध झाली तिला मार्ग विचारा का गं बाई काय काय पावलं तुला, कोण पावलं, नेमकं कोणता प्रसाद आहे, कोणाचं फळ आहे, कोणाचा आशीर्वाद आहे, नेमकं कोण तुझ्या जीवनामध्ये परीस होऊन आलंय. तिने सांगितलं परीस होऊन आले, परीसच आलाय.
काय बोलतेस? हा बघ माझ्याकडे परिशे, मी सोनं केलं सर्व. माझी मैत्रिणी यांना त्यांचं तुला देते, संध्याकाळी आणून दे घरी. नामदेवाच्या पत्नीने घरी घेऊन आली. जात असताना काहीतरी हातात दिसून नामदेवाने विचारलं, का गं बाई काय? खरं बोलली तिने. सांगितलं परीस आहे, तुम्ही तर काय करणार, पांडुरंगाला तर काय मागणात, आपलं तरी दारिद्र्य संपूर्ण आणलाय. राग आला. इकडे आण. आमचे गुरुजी फार गोड बोलायचे. वैद्य महाराज म्हणायचे त्याने तो परीस रागा रागा परत देणं सोपं होतं ना. परत देणं ज्याचा आणला त्याला परत कर एवढं म्हणायला काय झालं होतं. पण तो परत नाही केला, तो फेकून दिला. फेकून दिला रागवणार की नाही मनुष्य, पण तो का फेकून दिला हे कारण ते मुख्य सांगायचे. फेकून दिला सर्वांना माहिती, तो का फेकला हे आमचे गुरुजी कारण सांगायचे. जेव्हा तो फेकला परिसभागत भांडवल आला, पुढचा इतिहास सर्वांना माहिती. नामदेवाने सांगितलं तुम्हाला वैराग्य झालेत पण तर ठीक आहे, पण आमचा परीस का फेकला तो आम्हाला परत हवा आहे. नामदेवाने सांगितलं काळजी करू नको, तुला परत देतो. नामदेवाने त्याला सोबत घेऊन दिले. ज्या पाण्यात फेकला होता चंद्रभागेच्या, त्याच पाण्याच्या अलीकडच्या काठाला ही अशी वाळू दिसते ना, त्या वाळूमध्ये हात घातला आणि हातावरती खडे घेतले. सर्वांना दृष्टांत नाही. त्याने सांगितलं याचा एक कोणता खडा घ्या. त्याने सांगितलं हे खडे आहेत, मला परीस पाहिजे. अहो घ्या तर खरं. एक फक्त कोणता तरी खडा उचला. त्यातला एक खडा उचलला आणि सांगितलं जा लोखंडा लावून पहा. त्यानं लोखंडा आला, त्या लोखंडाचं सोनं झालं. नंतर त्यांना कळलं हे परीस आहेत. आता इतिहास इतक्याच्या पुढे येत नाही, वाक्य जाऊन बोलतो. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं हा जगाचा इतिहास आहे. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं हा जगाचा इतिहास आहे. पण ज्याचं अंतकरण शुद्ध असतं त्याच्या स्पर्शानं खडे परीस बनतात हा वारकऱ्यांचा इतिहास आहे. झाला ना परिणाम. तो फेकूनच त्याकरता दिला होता की स्वतःच्या पत्नीला कळावं. परत दिला असता तर तिला अधिकार कळला नसता. तिला कळावा अगं बाई याच्याकडे एक परीस आहे, मी हात लावी त्याला परीस तयार करू शकतो. सोनं करीन काय नवले परिसाला सोनाला जन्म घालायला परीस या हातामध्ये स्पर्श केला की कोत शाप कलियुगी जीवा दगदा परानेनं हसतो ददा प्रेग्रहात. एखाद्याच्या डोक्यावर त्या हात ठेवून त्याचं अरे ज्ञानवरांचा स्पर्श झाला तर स्त्रीचा पुरुष बनतो. एक सामान्य सामर्थ्य असेल. साधनेचं सामर्थ्य विश्वातला कोणताही पराक्रम बदलून दाखवत असतं. सामर्थ्य जगातल्या कोणत्याही सामर्थ्याला परिवर्तन करू शकतं. अंतःकरणाचा शुद्धतेचा परिणाम आहे. तुकोरांचा देवा एवढं शुद्ध अंतःकरण जगावरती परिणाम करतो तर माझा का झाला नाही. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिती जनमज. लोकांनी माझी निंदा का बरं केली. त्याकरता का कमी उदाहरण नाहीत. कोणाकोणाचे किती सांगू. एकदा महिला मंडळ टाळी वाजवा बरं. तुम्ही नाराज नाहीत ना. परत एकदा वाजवा, परत वाजवा. ते लांबून लांबून आल्यात बरं का. आणि मी येताना गाडीत आमची चर्चा होती गणेश दादाची आमची, म्हणजे आम्हाला गणेश महाराज म्हणले कुठे गेले. त्यांच्या घरापासूनच आलो, आम्ही सोबत आलो. मंदिर तर कोणत्या बाजूने मला जवळच दिसू लागलं. गाडीत थांबाना. आता म्हणलो काय भाऊ हा चमत्कार संगमेश्वराचा. हे फक्त एवढं नव्हते. डाव्या हाताला वळा, उजव्या हाताला वळा, डाव्या हाताला वळा. आणि मी गप्प झालं की आमच्या ड्रायव्हरला कळतं की महाराज म्हणून विचारात पडले असं नेमकं कळलं कुठं आपण. पण ते इथं आलं तरी जवळच दिसू लागलं नाही कळलं. आणि तरी पहाट्यातून घातली बुवा. पण सगळीकडे दिसू लागल्या. तुम्हाला सांगू का की तुम्ही जे एवढे दिसता ना हे तुमच्या नजरेने 1000 असतील, माझ्या नजरेमध्ये 1,00,000 आहेत. त्याचं कारण आहे की लांबून लांबून आलेत. इथं जवळच्या जवळ परमार्थ कोणी जातो. स्वतःचा वेळ, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा वेळ, थंडीच्या दिवसात स्वतःचं जीवन करून घरी गेल्याच्यानंतर परत 4, 2, 3, 2.5, 1 किलोमीटर चालत येण्याकरता ही परमार्थाची आवड असावी लागते. मी तुम्हाला खुश करण्याकरता बोलणार नाही, पण रियालिटी सांगतो. तुम्ही कोणत्याही निमित्ताने स्वतःच्या जीवनातला वेळ परमार्थाकरता खर्ची घाला, त्याचा रिझल्ट एक दिवस मिळत असतो. अरे नियत येते इथं कोणालाच कधी कोणत्या काळातलं पुण्य उदयाला येईल आणि कधी कोणती घटना घडेल कल्पना आहे का. कल्पना आहे कोणाबद्दल. आपण वणीच्या देवीला भेटलो होतो, त्याच्यानंतर आज भेट झाली आपली, म्हणजे मदत झाली असेल पण तुम्ही मला ती आठवली ती घटना. कधी कधी कोणाच्या संबंधाने काय सामर्थ्य काय घडे कल्पना आहे का काही. त्यामुळे एक काम करावं, आपलं आपलं काम करत राहावं, निश्चिंत मनाने काम करत राहावं, परिणामाचा विचार करू नये. निष्ठेने परिणाम पाहायचा आहे ना मुळामध्ये. आपलं आपलं काम करत राहावं. न्याय भेटतो. वर्ष गेले, अनंत वर्ष गेले. किती वर्ष मी कादंबऱ्या वाचल्या असेल, किती वर्ष मी शिवाजी संभाजीराजे वाचले असेल, आणि किती वर्षे वाट पाहावी लागली, तेव्हा आता कुठं छावा प्रदर्शित झालाय. 14 मे 1657 पुरंदर केली होती. धुरंदाच्या पोटी जन्माला युगंधर. 11 मार्च 1689. 32 वर्षाच्या कालखंडात शस्त्र आणि शास्त्र हे जगाच्या इतिहासात फक्त एका राजाकडे होतं.
कारण शास्त्र असं सांगतं, ज्याला शास्त्र कळतं ते माणसं आता शस्त्र धारण करत नाहीत, आणि ज्याला शस्त्र हातात धारण करायची सवय त्याला शास्त्र कळत नसतं. जगाच्या इतिहासात एकमेव राजे असे होऊन गेले संभाजीराजे, ज्यांना शास्त्र आणि शस्त्र एका टायमाला कळत होतं. 120 लढाईतला एक लढाई पराजित होत नाही, एक लढाई जिंकल्या जाते. एका लढाईचा हार मानायची गरज नाही. बरं, बुधभूषण, नखशिखा, नायिकाभेद, 7 शतक ही 4 ग्रंथ लिहिलीत. ही महाराष्ट्रातल्या 90% लोकांनी पाहिलं नाहीत, हे मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्रातल्या 90% लोकांना शिवरायांचा जन्म 1916 शिवनेरी किल्ल्यावरती झाला, आणि 3 एप्रिल 1680 राजाने रायगडावरती हे ठेवला, हे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. पण संभाजीराजाने 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती ध्येय प्रकट झाला. संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती, हे 90% लोकांना माहीत नाहीत. 90% माणसं तिथं गेली नाहीत, हे मोठं दुर्दैव आहे. गेली पाहिजे, वेळ काढून गेलं पाहिजे. अरे ते पंढरपूर आहे क्षत्रियांचं पंढरपूर आहे. ते ज्याला हातामध्ये मनगट आणि शूरवीरता पाहिजे असेल त्यांना पुरंदर तर गेलेच पाहिजे ना. ज्या मातीनं जगाला विश्वाला एवढा सुंदर राजा जन्माला दिला आहे, ती माती तर पाहून आलं पाहिजे की नाही. ती माती पाहायला गेलं पाहिजे ना. काय माती असेल ती. आता व्हॉट्सअपला एक मेसेज फिरायला आहे, इन्स्टा लोक स्टोरी टाकायला. कोणता? आता शत्रूच्या पुढं झुकायचं नसेल तर आम्हाला पुष्पपाची गरज नाही, आम्ही छावा पाहिला आहे. कधीच वाचलाय तो, कधी कोणापुढे करीत नाही. देश धर्मपरा मिटणेवाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी काही शंभू राजा था, मन मनगट मस्तक मानव मी ज्याचा मनबोच आहे. माणसाने पुरुषार्थ करणारी माणसं कोणापुढे भीक घालायची नसती. वरम ही माने ना मृत्यूर न दैन्यम सेनाग्रत. हा तुकोबाराचं सामर्थ्यपणा, देवा मी तुझ्यापुढे भीक घालत नाही कोणत्या विषयाचे. आम्ही आमच्या सामर्थ्याने जगतो ना, आमच्या स्वतःच्या स्वच्छंदाने जगतो, जोपर्यंत जगायचं तोपर्यंत. हा आमचा आनंद. आम्ही तुला कुठं काय मागितलं, तुला काय करायचं तर कर. तो आमचं वाईट कर, चांगलं कर, दरिद्र कर, पत्नी घे, काही घडू दे, आमच्या परमार्थावरती परिणाम होणार नाही. ही पहिली लक्षण म्हणजे परमार्थाचं. ज्याच्या परमार्थावरती कशाचाच परिणाम होत नाही तो परमार्थ. परिणाम नाही झाला पाहिजे. एक पत्नी अण्णा न करता मेली हे प्रमाण म्हणणं सोपं, पण प्रॅक्टिकली घडलं की लोक माळा तोडतील. हां, कित्येक लोक आम्ही गावात निघाले म्हणजे, महाराज तो पिऊन पडला का, तो आमच्या गावाचा भजनी आहे म्हणून. मग पिली. तू म्हणलं हो ना, त्याची बायको मिली तिथपासून पी लागली. अरे म्हणून हे तर म्हणत होता ना, दुष्काळी आटेला द्रव्यनेला मान नाही. मग तेव्हा म्हणताना कसं काय वाटलं नाही की नाही. आपल्या स्वतःबद्दल कसं घडू शकतं. संतांच्या बद्दल बोलणं सोपं. जवळचं घडलेली घटना सांगतो. जालना जिल्हा ना, हा झालं काय म्हणजे, मी जालन्याचा जावई आहे. मी जालन्याचा जावई ना, मी झोलांचा जावई आहे. माहिती आहे जालन्याचे वकील साहेब. बस मी झोलांचा जावई, त्यामुळे जालन्याचा जावई मी. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातली घटना आहे. परतूर तालुका पलीकडे लिपणे सेलेगाव नावाचं गाव आहे, जिथं माझ्या 4 रामकथा झाल्या. त्या गावात जरी आकाशवर पडो पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानं त्रिभुवन खाय परी मी तुझीच वाटप आहे का विठोबा, असं प्रमाण आपल्या एका मित्राने म्हणलं. आणि ते प्रमाण म्हणत असताना लाईट गेली आणि थोडासा पाऊस येऊ लागला. तोपर्यंत जनरेटर आणण्याकरता हे पळाले. जनरेटर चालू केलं. तोपर्यंत जनप्रमाण म्हणलं तो मोटरसायकल बसून गेला होता. मला सांगावं लागत नाही तुम्हाला, एवढं कळाले लवकर. तर मला किती लवकर कळलं असेल बुवा. 5 मिनिटं काहीच बोलना. तर त्या आता लोक म्हणजे शितोळे महाराज मरणाचा हुशार महाराज आपला. कारण त्या मी 4 कथा केल्या ना हो. मी तर त्यांना जगातलं आता काय अतिशक्ती होईल करणार घातलं. तुम्ही जिथं बोट ठेवा त्याच्यावरती तासून तास बोलू शकतो एवढं मी स्टडी आहे. 2014 जेव्हा मी UPSC दिली, पागलासारखा अभ्यास केला मी जगभरातला टोटल कंट्री वर्ल्डातला सगळा अभ्यास करून बसलो सगळ्या जगातला. तुम्ही वेळ लागली का काय तुम्हाला कोणत्या घटनेचं. पण मी 5 मिनिटं शांत होतो. लोकांना कळत ना का शांत आहे. हा मला शांततेनं केलं, कारण मला शांततेने केलं. हा 2 मिनिटापूर्वी म्हणला मी आभार कोसळलं तर जागा सोडणार नाही. थेंबपणाच्या बरं जो म्हणला तू गेला ना, तुम्हाला नाही कळलं. दुसराच नव्हतो मी शोकात त्यामध्ये होतो. मला त्यानं कोमात टाकलं ना. कैलास महाराज, संजीव महाराज, दुसरं कोणी गेलं तर ठीक आहे ना. हा जनितेप्रमाणे जर हे आकाश बरोबर, अरे बापरे म्हणलो, बरं एवढं जबरदस्त म्हणलं. मी म्हणलो येऊदीच आता आकाशाला, नाही कळू. सांगणं सोपं बरं का, जगणं प्रॅक्टिकल अवघड. परभणी जिल्ह्यामध्ये एक पाथरी नावाचा तालुका आहे ना, पाथरी. मी तिथून गंगाखेडा सकाळी काल्याच्या कीर्तनाने निघालो होतो. जात असताना माझ्यासोबत आमच्या गाडीचा ड्रायव्हर कृष्ण होता. तेव्हा त्या लोकांना सांगितलं, महाराज या रस्त्याने जाऊ नका, इकडच्या रस्त्याने जा, आमच्याकडे चोर जास्त सुटलेत. बाकी काय पण आता तुमचं आजचं आहे तेवढं तर जाईल. लईच हुशार तो इकडचे लोक.
अपडेट येत नाही ना. मला वाटलं होतं गंगाच्या काठावर मोकळे बसता असं. पोरं तेव्हा हुशार येते. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. गाडी गावाच्या बाहेर गेली की म्हणलं कृष्णा आपलं चल माजलगावून जाऊ, मोठा रोड आहे, आपली गाडी एवढी मोठी 10-5 किलोमीटर वाढेल, काय फरक पडतो, चांगला रोड आहे तो ना. त्यांचं काय नसतं. हां तर आता त्याच्या पुढं काय म्हणणार. हां आता काय गाडी मी पण चालवतो, पण आता तो हा म्हणला ना. हां आमच्याकडे 5-6 किलोमीटर गेली आणि नेमक्या शेतातून अशा बॅटऱ्या आमच्या गाडीवर चमकल्या. बॅटऱ्या चमकल्या की तो म्हणला बाबा. म्हणलं काय झालं. काय नाही मला बॅटऱ्या चमकायल्यात. म्हणलं मग आता काय. काय नाही मला एकच गिरी आता रिवर्स. आणि म्हणलं मग ते हां हां नाही मला ते तिकडं तिकडं ते लोकात हां हां ठीक आहे बॅटऱ्या चमकल्या हा कसला हा एकांतात नसतं. जे जे लोक इथं काही वेगळं पाहतात ना ते एकट्यात गेले का नाही मला तसं. आमच्या गावात त्यांना विचार आमच्या गावात घडलेली घटना आहे. त्या गावातली आमच्या एक मित्राची वडील आहेत, शेतामध्ये आखाडी असेल ना आखाडी, चोर आली होती. ते चोर आले की ही वर गोठ्यात वर लपलं, जे झोपलं होतं ते वर लपलं आड्याला हां. आता मग आता पटलं आडा आता झालं ओके झालं. चोर आले त्यानं पाहिलं काय असेल तर त्यानं ते पाहिजे ते निघून गेलं. दुसरं होतं ते पण आढ्यालाच होतं. आता ते चोराला त्यांना वाटलं लांब गेलेत, 5-10 मिनटं निघून गेले. पण ते चोर तिथं थांबले होते कारण त्यांना काही दिवसांना काहीतरी सापडं म्हणून थांबले होते. तितक्यात तो म्हणला रे घात झाला घात. खरं तर मी खालीच पाहिजे होतो ना, ते नीट केलं असतं. चोराने ऐकलं, चोर गोठ्यात आले, त्याला खाली ओढत म्हणणारा वर आहे म्हणला वर. म्हणणारा वर आहे म्हणला माझं रे काय नाही म्हणला. आणि तूच म्हणला होता. समोर दिसलं की गात्र गणित होता, इंडियातली पाठवी शक्ती संपते. हे तसं सोपं असतं. ते तो कोरायचा संसार उद्ध्वस्त झाला म्हणणं सोपं, स्त्री आणणं हे सगळं सोपं. अरे कोरोनामध्ये चांगल्या माणसाने माळे काढले केवढं मोठं दुःख आहे. आणि ती सांगत होते सर्व धर्मांना परित्यज्य माम एकम शरम महत्व सर्व पापेभ्यो मोक्षे सेमासुच्या. ज्या भगवंताने आम्हाला गॅरंटी दिली होती अनन्यश्च चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षमं वहाम्य. अरे लोकांना भगवंताची शरणांगाची अनुभूती सांगणं वेगळं आणि प्रॅक्टिकली जगणं वेगळं. तो करून आम्ही जगतो, सांगत नाहीत कोणाला. आमचं जग नाही. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, मी असं विदाऊट सपोर्ट नाही 15-10-5 मिनटं थांबू शकत. पण तुम्ही पाहिलं असलं गेले 1-1.5 तास झालं मी असं सपोर्ट. बरं याचं काय याची काय किंवा हे सपोर्ट आहे काय. तुम्ही जे सपोर्ट होया त्यालाच मुळात आधार नीट नाही. पण मी जेव्हा फेटा बांधून कीर्तनात उभा राहतो तेव्हा माझा पांडुरंग मला 2 तास कसलीच ऊर्जा येते मला कळत. कारण मी दररोजचं कीर्तन एवढ्या आनंदाने करतो. आजचं माझं शेवटचं कीर्तन एवढ्या आनंदात माझं कीर्तन असतं. मी उद्याचं पाहत नाही. आता सकाळी किती वाजता मी घरी जायला माहीत नाही, पण मी कधी सकाळी जर उठलो झोपेतून तर मी हसतो. झोपेतून उठलं की मी हसतो. बायको मला विचारते का हसली. मी आज जिवंत आहे. नंतर ती हसती, मग आम्ही दोघं मिळून हसतो. निघलो कामाला, झाला आमचा कार्यक्रम. फ्रेश असतो मी आणि नाराजी कसं शक्य. आचार्य चाणक्यांचं विधान आहे, बुद्धिवान माणसाने कधी नाराज व्हायचं नाही. परमार्थाने साधना करणाऱ्या माणसाने चेहरा पाडायचा नाही कधी. लोक तुमचे पाय पाडतात, आशीर्वाद घेतात लोक तुमचे. तर तुमच्याकडे ऊर्जा असेल ना ती वेळी प्रसन्न मनाने जगावं लागतं. परमार्थ करणाऱ्या माणसाचा कायम सतेज असावा. माझ्या चांगल्या मित्राचा चेहरा पाडला म्हणून काय झालं तुम्हाला मूर्ख भेटला तू. मी तो मूर्ख तुझा चेहरा पाडला. मग तू बुद्धिवान कसला. बुद्धिवान माणसाचे मूर्खाने पाडले पाहिजे का. आय एम ब्रिलियंट बुद्धिवान म्हणायचं तर मग चेहरा तेजस्वी ठेवायचा. मूर्खाचे परिणाम आपल्यावर नाही झाले पाहिजेत, आपले परिणाम मूर्खावरती व्हावे. कित्येक लोक मी असे पाहिले छोट्या छोट्या घटनेचे चेहरे पाडलेले. लाईट जाऊ द्या, पाऊस येऊ द्या, दुनिया हो द्या, काही हो द्या, मी जसा उभा आहे तसा उभा राहील. कारण माझ्यावरती कोणताही परिणाम करत नाही. कारण मी फेटा म्हणताना पांडुरंग साक्षी ठेवलेला असतो. म्हणतो मी म्हणून तुम्हाला चपला पाहिल्यावर मला प्रचंड वाईट या करता वाटलं. कारण मी माझ्या स्वतः बूट आणला नाही पायात. कारण मी फेटा बांधताना दर्शन घेतलं. त्यानंतर मला कळलं की मला खूप जास्त चालायचं. नंतर मी तो पुढे घ्यायला पाहिजे असं वाटलं, पण मी नाही नाही घेतला. मी प्रेम करायचं शिकावं लागेल. आपण देवाला मानतो, देवावर प्रेम नाही करत. आपण देवाला मानतो, देवावर प्रेम करत नाही. कारण लोकांनी देवावर प्रेम केलं असतं तर लोकांनी देव सोडला नसता. किती लोकांना म्हणा नका हो 4-5 वेळेस दिसलो तुम्ही वारीला, आता दिसणार पावला नाही म्हणले.
हे प्रेम आहे का मान नाही? मान नाही, प्रेम नाही, मान नाही. प्रेम करत नाही माणसं. कारण प्रेमामध्ये तक्रार नसते, प्रेमामध्ये रिक्वायरमेंट नसते, प्रेमामध्ये मागणी नसते. त्वाम सुखी सुखी त्वाम. प्रेम कधी डिमांड ठेवत नाही. इथं गिफ्ट नाही भेटलं 14 फेब्रुवारी लोक ब्रेकअप करले, लव यू म्हणते, मी मेलो म्हणते. काय संबंध नाही प्रेमाचा आणि प्रेमाचा. काय तरी मात्र तुम्हाला लव ऑफ डेफिनेशन तुम्हाला काही कळत नाही तर काही. प्रेमाची जर प्रतीक पाहायचं असेल तर ताज नाही, प्रेमाचं प्रतीक तर वृंदावन आहे. नजरों से गिराना ना चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना. महाराजांची गवळण तर एवढी गाजली महाराष्ट्रभर. कोणती गवळण? मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. देवाला प्रेम करता आलं पाहिजे बरं का. मी तर म्हणतो इथून पुढे सप्ताहामध्ये प्रेमाच्या मशनी आल्या पाहिजेत. देवावर प्रेम करणाऱ्याची मशीन इथं उभी झाली पाहिजे. आणि जर का कीर्तन करायला कळालं की त्या त्या सप्त्यात मशनी ठेवल्यात, कीर्तनच घ्यायची नाहीत लोक. त्यांची निष्ठा जर चेक केली ना, कीर्तन करणं वेगळं आणि पांडुरंगावरती निष्ठा असणं वेगळं. मी तुम्हाला संगमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही इथं फक्त प्रेमाची निष्ठेची मशीन ठेवा आणि पहिले मला उभा करा. ती मशीन फुटून एवढी ताकद आहे माझी. मला माहिती माझं किती प्रेम आहे. हृदय फाटलं तर इथं पांडुरंगाची एवढी निष्ठा आहे पांडुरंगावर आमची. आमचं चित्त व्हर्जिन आहे, स्पर्शच नाही अन्य कोणाचा लागू द्या. तिथं गरजच नाही मला अन्य कोणाची कशाचीच. न कोणापुढे भीक मागित, न कोणापुढे याच नाही केलं. अवास्तव स्टेजचा वापर याचा तुकोबराच्या अभंगाचा बळी देऊन आम्ही संसार नाही घातला कधी. आमच्या अभंगावर निष्ठा आहे, तशी तुकोबर प्रचंड निष्ठा आहे आमची. संप्रदायाशी निष्ठेनं जगावे हे आम्ही पहिले व्रत धारण केले. मग देवा तुला जे करायचं ते, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण जी महाग आता हे 50 किलोमीटर कुठेही माझं कीर्तन असेल की आमच्या रमेश्वर भाऊ असतात. आता ते कोठारे जेतपूरून आले, जैनपूर 50 किलोमीटर कुठे फक्त कळाव त्यांना माझं कीर्तन दुसऱ्या मिनिट हजर असते. त्यांना विचारायचं माझं किंवा 100च्या पुढे कीर्तन ऐकले असतील. 12 वर्ष काय झालेत, पण 12 वर्षात मी माझा पाय गेला एखादा कधी आयुष्यात डोळ्याला पडणार माझ्या कधी. मी फक्त एवढंच म्हणून इट्स ओके, तो आम सुखी सुखवतो. तुला वाटतं का मी माघार गेल? नाही नाही. तुम्हाला आणखी पुढचं सांगतो, दुसरा जरी तुटला ना तर माझा चेहरा नाही निस्तेज होणार. का? कारण मला त्याला काही मागायचंच नाही. तुला जे करायचं ते कर. आमच्या निष्ठेशी तू परिणाम पाहून नको तू आमची परीक्षा. कारण आम्ही एवढं तुझ्याशी समर्पण झालोय, एवढं समर्पण झालोय. कारण आम्हाला तूच तर शिकवलं ना, प्रेमामध्ये काही मागायचं नसतं, प्रेमामध्ये रुसायचं नसतं. प्रेमामध्ये रुसलं ते तुझ्याप्रती तुझ्यालाच खुश करण्याकरता रुसायचं. तुम्हाला एक माहिती काय, बाजीराव पेशवे नावाचा एक पिक्चर झाला बा मस्तानी. जेव्हा ती पेशव्याची पत्नी मस्तानीने ओवाळण्याकरता आली का, तो प्रसंग माझ्या डोक्यात शिव राहिला वा आयुष्यभर. मी तो 2-4 वेळेस पाहिला पिक्चर, पण तो प्रसंग माझ्या डोक्यात शिव राहिला. त्या मस्तानीने जरा विचारलं, मी तर तुझी सवत. सवत कोणाला प्रिय असते का? मी तर तुझी सवत आणि तू मला ओवाळायला आलीस.
राजांची भीती म्हणून, पेशव्यांची भीती म्हणे नाही, मी तुझ्यावर प्रेमच करत नाही. आमचा पेशवा तुझ्यावरती प्रेम करतो आणि तुला खुश ठेवल्यानंतर जर तो खुश होणार असेल तर मी तुला खुश ठेवेल, कारण मी त्याच्यावर प्रेम करते. आणि प्रेमाच्या व्यक्तीच्या डोळ्यात मी पाणी नाही पाहू शकत. मी प्रेम करते माझ्या पेशव्यावरती. तो माझा गुरु नाही, तो माझा पेशवा, प्रेम करते मी प्रचंड. तसं ते नरकात जाऊ, स्वर्गात जाऊ, हानी हो, लाभ हो, दुर्दैव दुनिया घडो, दुष्काळी आटेला सर्व दुनिया काहीतरी घडो, तू कोणतं आम्ही देवताकडे मागवू शकतो. आम्ही तुझ्या प्रेम करतो ना, आमची निष्ठा तुझ्या प्रती. कटावरी करा आई ज्या देवाचे देवी दयाचे दर्शन, देवी दयाचे दर्शन. हे कटावरी करा नाही ज्या देवाचे देवी दर्शन, देवी दयाचे दर्शन. कटीवरी पुरुष येऊन रेवाजो जोरात. बघा टाळी अशी वाजवा. करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी, अंगठा, ही 5 बोटं या 5 बोटं परफेक्ट पडली पाहिजेत, अशी माझ्यासोबत वाजवा. अशी टाळी वाजली की चेहरे प्रसन्न होतात. आता बा तुमचे चेहरे किती प्रसन्न झाले. हे कशाने होतात माहिती तुम्हाला? माणसाचा उजवा हात हा डाव्या मेंदूला जोडलेला आहे आणि डावा हात हा उजव्या मेंदूला जोडलेला आहे. जेव्हा हातावरती हात परफेक्ट पडतो तेव्हा मेंदू प्रज्वलित होतो. म्हणून तुम्हाला झोप आली की टाळ्या वाजवायच्या. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही की टाळ्या वाजवायच्या, प्रश्नाचं उत्तर लगेच आठवेल. तुम्ही फक्त टाळ्या वाजवत राहा. आता तुम्ही घरी गेले टाळ्या वाजवले, लोक म्हणते काय झालं, त्यांना म्हणा टाळीवाला बाबा आला होता, लड्डू मुत्ते अवतार. पोरांना कळायले हा बस तो कटावरी कर नाही जा देवाचे निघे मी तयाचे दर्शन. कटावरी कर नाही जा देवाचे निघे मी तयाचे दर्शन. जो देव विटेवरती उभा नसेल, कटावरती त्याचा हात नसेल, आमचं डोकंच वाकत नाही. तुकोबारांची भावना आहे, ज्ञानोबारांची हो नामदेवांची प्रमाणात ही एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. तुकोबारांना विचारा कसली निष्ठा असेल. तुकोबार एवढं तरी निष्ठेने चाललंय, मग तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिती जनमज. एवढा निष्ठेने केला, परमार्थाचा परिणाम का झाला नाही देवा? अंतकरण जर वस्तूला बदलतं तर का झालं नाही? अरे बरं किती वेळेस बदलले ना. मुलांकरता एक नाव सांगतो. पाश्चिमात्य विजवतेचा जनक म्हणून सॉक्रेटिसला ओळखला. सॉक्रेटिस प्रचंड ब्रिलियंट, प्रचंड बुद्धिमान सॉक्रेटिस. त्याचा शेवट असा झाला, त्याला पनिशमेंट पेनल्टी दिली, डेथ पेनल्टी, मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्याच्यापुढे विष मांडलं, सांगितलं माघार घेणे तर विष पे. तो म्हणला विष पेतो पण माघार नाही घेत. माझं हे बुद्धी तुमच्यापुढे झोकत नाही म्हणला. अरिस्टॉटल, प्लोटोसारखे त्याचे शिष्याने हात जोडले, महाराज आम्हाला तुमची गरज आहे. त्याने सांगितलं नाही माघार नाही घेत. त्यानं पिलं, घेतलं विषण पिऊन टाकलं. आता विष आहेत ना, पॉयझन की जे आपलं पिलं का तिथं पिलं का दुनियात पिलं का पॉयझन होत ना. 2+2=4 गणिताचं सूत्र आहे जगात. मग 4 असो किरीचे असो. पाकिस्तानला 3 होत नाही तर मग अमेरिकेत 5 होत नाहीत, भारतात 4. असं काय नाही ना. देश छोटा की मोठा की गरीब सगळीकडे तत्व प्रिन्सिपल तत्वच असतं. विष परिणाम सारखा मेल. जाऊ दे, दृष्टांत अधिकचा वाढवत नाही. भारतामध्ये तोच एक प्रयोग घडला. कोणी घडला, काय घडला, सर्व कल्पना आहे. कुलवधू असणारी राजपुतांची कुलवधू संत मीराबाई हातामध्ये विष दिलं. जेवढ्या आनंदाने त्यांनी पिलं तेवढंच आनंदाने पिलं. ठीक आहे, त्यांना माहिती होतं त्याच्यात विष नाही होतं, हा प्रश्नचिन्ह वेगळा, पण होतं तर विषच ना. परिणाम तर सगळ्याचा सारखा झाला पाहिजे ना. मग त्याच्या विषयानं देह पडला, मृत्यू झाला. यांच्या पोटात गेलेलं, अंतकरणात गेलेलं विष नाही राहिलं. ते इथंपर्यंत विष होतं, पण शुद्ध अंतकरणाचा परिणाम त्या विषाचा अमृत झालं. त्या विषाचा अमृत झालं. विषाचाही परिणाम बदलला, तो अंतकरणाने बदलला. अंतकरण परिणामच बदलून टाकतो पदार्थाचा.
अरे तुकोबराच्या प्रमाणाचा चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र ही न खाती सरपतया. अनेक साप आणि किती वाघ किती महात्म्यांच्या शरीर आपण खेळताना पाहिलेत. हां, काही परिणाम नाही. नाथांच्या डोक्यावरती फणा असतो पण मी परिणाम नाही झाला. शिवरी माता जेव्हा प्रभू रामचंद्राची वाट पाहत होती त्या टायमाला किती पशुप्राणी शेजारीत होते. तिच्या साधनेचा परिणाम असा झाला, शुद्ध अंतकरणाचा परिणाम असा झाला, तिथं वाघ सिंह कोले कुत्रे मांजरे सगळे एकत्र नांदत होते. ते तिच्या साधनेचा शुद्ध अंतकरणाचा परिणाम होता. कारण ते रात्रंदिवस 24 तास देवाची वेळेसारखी वाट पाहत होती. मी तर शबरीचं उदाहरण सांगताना लोकांना सांगत असतो, इथं एखाद्या माणसाची जर रांगोळी करून जर व्यवस्था केली, फुलं काढली, रांगोळ्या काढल्या, ताटं सजवले आणि आपण प्रिय व्यक्तीची वाट पाहून तो आला नाही तर लोक ब्लॉकमध्ये टाकतात, रिजेक्ट करून टाकतात महाराजाला. ते म्हणले का तुमचं त्यांचं लई चांगलं होतं. नाही होतं म्हणले पण धोका दिला, बंद. मग त्यांना कानात जाऊन सांगावं लागतं, बाबा एक दिवसाची तुम्ही राख झाली रांगोळी, तुमच्या रांगोळीची एक दिवसाची राख झाली तर तुम्ही रांगोळी केली आमची. आणि जिने किती वर्षे आणि कसली वाट पाहिली, काय वाट पाहिली. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई तब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुराई में आसन पे बिठाऊंगी, मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन रामकथा, भागवत कथा, शिव महापुराण कथा काही जरी ऐकलं तर एखादा प्रसंग घरी नेला पाहिजे बरं का. प्रसंग घरी नेला पाहिजे. आणि तसं आपलं परमार्थाशी थोडंसं जुळतं का पाहिलं पाहिजे, अजून मॅच करून आज कंपॅरिझन तुलना केली पाहिजे ना. एखाद्याची भक्ती ऐकावी, एखाद्याचा क्रोध ऐकावा, एखाद्याचा मोह ऐकावा, एखाद्याचं प्रेम ऐकावं. तो करून सर्व करून पाहिलं देवा, पण शुद्ध अंतकरण कधी माझं बिघडू दिलं नाही. आणि त्या अंतकरणाचा प्राण लोकांवरती होत नाही पाहून मी दुःखी आहे. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिती जनमज. लोकांनी माझी निंदा का केली त्याकरता तो कोण दृष्टांत दिला अभंगाच्या पहिल्या चरणात. चंदनाचे वासे धरतील नाग, चंदनाचे वास धरतील नाग. चंदनाच्या वासे धरतील नाग, चंदनाच्या वासे धरतील नाग.
शेवटचं चरण झालं, पहिलं झालं, मधलं राहिलं. 1 मिनिटात घेतो आणि बसतो. घेतलेली तारीख चुकून आणि वेळेच्या पुढे जाऊ नये. वक्त वेळेच्या पुढे गेले की लोक घड्याळाला हात लावतात, तसं काय माझं बंद आहे. लोकांनी हात लावण्यापेक्षा आपलं आपणच गप्प पडलेलं बरं नाही की नाही. नाही आता काय करा, विनेकरींना लावा, त्यांना लावा. तुम्ही नाराज नाहीत ना? तसं तुम्हाला बुक्का लागलेलंच की. आम्ही आधीच लावून घेतलं. एकदा यांना बुक्का लावला असं ग्रेस धरून टाळी वाजवा बरं. तुम्ही कोरोना मागं मागं मांडण्याचा प्रयत्न करता. शक्यतो नाचायचं नाही, कमी नाचायचं. पोरं जास्त नाच लोकांना आवडतात, पण ते नाचण्याच्या नादात मागं म्हणत नाहीत. आणि त्यांना हे माहीत नाही तर शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत कोणता रस चालू आहे, कोणत्याही रसात नाचायचं, कोणत्या रसात उड्या मारायच्या. त्यामुळे ते सर्व तालमासा छोटे छोटे पोरं त्यांना ऐकावं. आता त्यांना ऐकण्याचे चान्स येत नाही. हुशार पोरं म्हणजे त्यांना मना म्हणतं की तरी म्हणतं लगेच पाठी नाही. परत एकदा पोरांकाचा टाळ्या वाजवा. तुम्ही सामान्य समजू नका यांना. इथे तुम्ही कधीतरी धोतर घातलं, तुम्ही सांगता आम्ही धोतर घातलं. धोतर ह्या वयात घालायले आम्ही 33 वर्ष झालं घालतोय. त्यागाचा परिणाम काहीतरी असेल की नाही. बरं तारुण्यात त्यागाचा साधना काम करेल की नाही कोणतरी. चंदनाच्या वाशे धरत्री नाग, अभंगाच्या पहिल्या चरणात तो कोणतात नावडे कण कण घडे, हे 2 दृष्टांत दिले पहिल्या चरणात. चंदनाचा सुगंध सुटला की कोणालाही तो प्रिय वाटतो, तसा मी लोकांना प्रिय वाटावा असा तुकोबाचा दावा आहे. सोनं जसं सर्वांना प्रिय वाटतं तसा मी लोकांना प्रिय वाटावं असा तुकोबांचा दावा आहे. सांगतो विठाला तुम्ही असं म्हणाल महाराज सोन्याचा सुगंध ठीक आहे, पण आम्ही ओरिजिनल चंदनाचा सुगंध ठीक आहे पण चंदन पाहिलं नाही. ओरिजिनल चंदन हे साऊथ इंडियाचं, दक्षिण भारत. वीरप्पन ओरिजिनल चंदन हे जगाच्या पाठीवर सर्वात ओरिजिनल भारतात मिळतं. म्हणून तर
पाठीमागं पुष्पा नावाचा जो पिक्चर आला होता का, पुष्पा 2 नाही पुष्पा, तर त्याच्यामध्ये त्याची जो बायोपिक त्याची स्टोरी होती ती लोकांना नीट कळली नाही. ते वाचलं पाहिजे कधी पण आपण आधी, त्याच्या पाठीमागची हिस्ट्री काय, बायोपिक नेमकं काय. तर त्याची हिस्ट्री अशी होती, जसं भारतामध्ये सुंदरतेचे प्रतिमा आहेत, सौंदर्याचा मापदंड आहे ना, तसं प्रेमाचा मापदंड गुलाबाचं फुल आहे. भारताचा प्रेमाचा मापदंड गुलाबाचं फुल. एखाद्याला गुलाबाचं फुल द्यायचं आणि प्रेमाचा इतिहास करायचा, आपल्या स्वतःचं डिमांड राखायचं. तसं जपान नावाच्या देशामध्ये एखादा प्रियकर किंवा प्रियसी लग्नाचा डिमांड हा गिटार देऊन करतात. ही त्यातली परंपरा. फुल नाही देते, गिटार देतात. आणि जी प्रियकर किंवा प्रियसी, जी मुलगा किंवा मुलगी महागडं गिटार देईल त्याच्याशी लग्न करायचं, असं त्या देशाची परंपरा. आणि जगाच्या पाठीवर सर्वात महागडं गिटार ज्या चंदनापासून बनतं ते चंदन भारतात मिळतं. आणि त्याची तस्करी म्हणून तो जन्माला आला पिशपा. संपलं, एवढं त्याची स्टोरी, बस बाकी काही नाही. बस संपला कार्यक्रम एवढंच. आता मी एवढं सांगितलं आणि तिने 500 कोटी कमवले, काय अवघडच आहे. मी आपलं 25-25 गोळा करून काय कळलं, सांगून दिलं जातं. आता बाकी काय असते म्हणजे कोणी उगं क्रॉसमध्ये विचार नको काय काय नाही, आपलं सांगितलेलं बरं आहे की नाही. उगं नको आज आजूबाजूला. लक्ष ठेवा पोरांनो, वाजवा टाळ्या. म्हणजे याकरता म्हणजे तुम्ही असं कायमचं डोक्यात ठेवू नका, आहे का नाही. कधी कधी पाऊस कमी जास्त होतो, आहे की नाही. पिकं येत नाही माणसाने आनंदाने जगावं, फक्त आनंदाने जगा हे लक्षात ठेवा. माझं कीर्तन ऐकून तुम्हाला काय पटेल नाही पटले मला माहीत नाही, मी सांगत गेलो तो तासून तास सांगत राहील. फक्त स्मरण एवढं करून देतो, तुम्ही चेहरे प्रसन्न ठेवा. सकाळी उठलं की कायम प्रसन्न उठा, प्रसन्न. कारण जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे आपण जिवंत आहेत. सर्वात मोठा चमत्कार आहे आपण जिवंत आहेत. नाराजच नाही व्हायचं कशानंच. ज्याला व्हायचं त्याला हो द्या, आपण प्रसन्नच राहायचं. लोकांना माझ्या कशालाच नाराज होत नाही, तू होय म्हणायचं, मी होत नाराज. कशाने चेहरे पडतात लोक, काहीच कारण नाही. प्रसन्न मनाने घरी. आता घरी गेलात ना तर तुमचे चेहरे प्रसन्न दिसले पाहिजेत. झोपणाऱ्याला टेन्शन आलं पाहिजे आणि त्यानं विचारलं पाहिजे क्यू लड्डू फुट रे क्या हुआ, त्याला सांगा कीर्तन ऐकून आलो. आता तुम्ही काय काय केलं माहिती का. एक तर तुम्ही 2-4 किलोमीटर चालत आलात, थंडीचे चालत आलात, थंडीचे चालत जायचं, ठीक आहे. बाईक असेल काय असेल चालत आलात. एक तर हा तुमचा बोलण्याचा वेळ, तुम्ही झोपीचा वेळ नाही कळलं. काहीला बोलायचं, काहीला झोपायचं, तुम्ही मोबाईल हात लावून. अरे काय एवढं उशीर असतं काय. आणि एवढ्या घाई गर्दीमध्ये तुम्ही मोबाईलला हात लावला नाही, हा सामान्य त्याग आहे का. मग आता एवढा मोठा त्याग जर तुम्ही करत असाल तर मग चेहरा त्यागाने प्रसन्न दिसला पाहिजे की नाही. त्यागाने प्रसन्न दिसला पाहिजे. म्हणून त्याला सांगा कीर्तन ऐकून आलो. नाही तर तुम्ही घरी जायचे आणि ते म्हणतं काय झालं कीर्तन, त्याला मार जाळून दिला काढून काय. असं प्रसन्न राहा बरं का, प्रसन्न चेहरा नाही की नाही, प्रसन्न जायचं. तो कोणता दृष्टांत फार गोडी. सुगंध येण्याकरता फुल नाकापर्यंत न्यावं लागतं, दुर्गंधी नाक जात नसते. चांगल्याकरता प्रयत्न करतो लागतो. मूर्ख माणसाला काय तोटा आहे का कशाला. चांगल्याकरता पैसा खर्च करावा लागतो, चांगल्याकरता वेळ खर्च करावा लागतो, चांगल्याकरता खूप काय. चांगलं तसं मिळत नाही. इथं चांगली वस्तू ही काहीतरी त्याग मागत असते. भेटत नाही तसं विश्वाच्या पाठीवर काहीच चांगलं भेटत नाही. पण एखादा म्हणला महाराज दृष्टांत कळला पण आम्ही चंदनच पाहिलं नाही. तुकोबारांनी दुसरा दृष्टांत दिला, सोन्याचा दृष्टांत दिला. सोनं अष्टधातूपैकी एक धातू, सोन्याचं फार महत्त्व आहे. सोन्याची एवढी पावर आहे. छत्रपती संभाजीराजांना इतिहास असा गवाह आहे साक्षीदार की 1 किलो सोनं वर्षभर खाऊ घातलं जात होते. 1 किलो. संभाजीराजे किलो सोनं खात होते. तुम्हाला कसं खायला जात होतं. सोनं खाण्याची एक प्रक्रिया आहे. तुम्ही स्वतःच्या मुलाला खाऊ घालू शकताय. तुम्ही त्याचा परिणाम काय होतो. सोन्याची ताकद सांगतो काय, चेहऱ्याला सौंदर्य येतं, बुद्धी ती जशी होती, प्रचंड ताकद येते. मग थोडंसं मोकळं बोलतो कानात लावून, माता भगिनी तरी बोलतो मोकळं होतो. एखाद्या नपुंसक व्यक्तीला जर सोनं खाऊ घातलं तर त्याच्या अंगामध्ये पुरुषत्वाचे गुण येते, एवढी सोन्यामध्ये ताकद आहे. भयानक आहे सोनं. पण तुम्हाला पण खाऊ कसं घालायचं तर त्या खाण्याची पद्धती आहे. पिळ्याची अंगठी घ्यायची, 24 कॅरेट पिळ्याची अंगठी, ती पकडीमध्ये पकडायची, चुलीवरती तापवायची, जाळावरती स्टोव असेल गॅस असेल लालबुंद होऊ द्यायची. ग्लासभर थंड दूध घ्यायचं, थंड गरम नाही, थंड दूध घ्यायचं ग्लासभर. आणि ती लालबुंद झाली की त्याच्यात ती सोडून द्यायची. ती तिच्या सोडून की सर्र दिशा आवाज येईल. आता ते थंडच असतं त्यामुळे आवाज येणार ना. ते संपूर्ण त्याचा आर्क तापल्यामुळे आर्क त्या दुधात उतरेल. ती अंगठी थंड झाली की परत काढायची आणि बोटात घालायची, संपला विषय. आणि ते दूध बाळाला प्यायला द्यायचं, कारण त्याच्यात ते सोनं उतरलेलं असतं. त्याला सुवर्णभस्म म्हणतात. आणि मग त्या फक्त एक लक्षात ठेवा, ज्याला पचते तिनं कळा, ज्याला ठेसा खाल्यावर संडास लागते ते माझ्याकडे येईल आणि तिथून नंबर घेईल आणि माझ्यावर टाकीन केस. त्यामुळं अय बाबा तेवढं कट करा नाही तर मरू द्या तिकडे, मला काय घेणे नाही. हां नाही तर ते म्हणते नव्हतं का म्हणतो हो गणेश दादा यायचं आपल्यावर चाललंय आता कुठं बरं. त्यामुळे तेवढा भाग कट करून टाका. लाईव्ह
शूटिंग आहे ना हां तेवढं कट करून टाका बाबा आणि करायचं तर जेवढं आवकलं त्यानं करा फक्त माझं नाव नका घेऊ ज्याला पचत आहे ते न करा आहे का नाही ज्याची मनगटात मजबूत ताकद आहे खाल्लं की व्यायाम करा ताकद लावा असे संभाजीराजे किलो किलो सोनं खाऊ खाते जात होतं काय ताकदच सांगत काय ते सौंदर्य विश्व पागल होईल देव लाजेल एवढं सौंदर्य ते काय ताकद आणि काय शास्त्र आणि काय शस्त्र हे कशाचा परिणाम मी सांगतो पण एखाद्याने सांगितलं आम्ही अंगावरती जन्मल्यापासून सोनं घातलं नाही तुकोबराचे दोन्ही दृष्टांत बाजूला गेले तुकोबराने तिसरा दृष्टांत दुसऱ्या चरणात दिला साखरेची गोडी सारखी सकला 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 साखरेची गोडी सारखी
तुझ्या मोठ्या ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज एक मिनिट करून एक मिनिट बस एक मिनिट बस बसा बस एक मिनिट तुम्ही उठले तर सगळेच उठतील सर्वांनी हात वर करून भजन करा एकदा सर्वांनी म्हणा तुकाराम 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 जोरात टाळी शेवटची चाल झाली ना तर शेवटची चाल झालेली जय विठ्ठल होईल फक्त एक मिनिट घेतो आपल्या सर्वांचा दुसऱ्या चरणातला जो दृष्टांत आहे तो फार गोड आहे पहिल्या दृष्टांत सर्वांना चंदन माहीत नाही काही नसून वापरलं नाही पण तुकोबाराचा जो दुसरा दृष्टांत आहे साखर शब्द घेतलाय आणि 4 शब्द लिहिलेत छोटा मोठा गरीब श्रीमंत या मंडपात एकही माणूस असा नाही जिने साखर खाल्ली नाही ऐका आता खात नसेल डायबिटीसमुळे पण खाल्ली नाही असा माणूस आहे का एकूण एक माणसाने साखर खाल्ली एकूण एक माणसाने तुकोबा म्हणतात साखर जेवढी प्रिय तेवढा मी तुकोबा म्हणतात सर्वांना प्रिय पाहिजे एवढं माझं शुद्धांतकणे अभंगावरती बोलत गेलो संगमेश्वराची आपल्या सर्वती कृपा घडो सप्ताहाचे 100 वर्ष पूर्ण होत त्या 100 वर्षाचे आपण साक्षीदार ठरो जाताना सर्वांना एक प्रार्थना कोणाची निंदा करू नका सर्वात महत्त्वाचा शब्द निंदा करू नका एवढी फक्त स्वतःची वाणी सांभाळा ही सांभाळली पाहिजे कधीतरी कारण माणसाचा शरीराची सर्वात पहिली जखम ही जिभेवरची दुरुस्त होते पण जिभेमुळे झालेली जखम दुरुस्त होत नसते थोडंसं जीभ सांभाळा जाताना दुसरी प्रार्थना करतो आपण धर्म जागवतोय धर्मी जागवतोय पण धर्मी वाढवणं ही आपली काळाची गरज आहे आम्ही केंद्र शासनाकडे एक अहवाल दाखल केला होता पाठीमागे आत्ताही दाखल आहे आता येणाऱ्या काळात त्याची अमेंडमेंट नक्की होईल कारण मोदी सरकार करतील अशी आमची भावना आहे हम दो हमारे दो सबके दो हम दो हमारे दो सबके दो
एक तर सर्वांकरता एकच कायदा राबवा, सर्वांना सांग. अन्यथा तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या स्वतःच्या संसाराकरता 2 अपत्य जन्माला घाला. तुम्ही घालताच 2 अपत्य, पण आणखी 2 एक्स्ट्रा अपत्य जन्माला घाला. ते केवळ देशाकरता असतील आणि धर्माकरता असतील. संततीही वाढणं गरजेचं नाही. तर एक कालांतराने घटना अशी घडेल, तुम्ही एकटे असाल, आपण एकटे पडू, ते 11 असतील. संपत्ती राहणार नाही, संतती कोणते उपाय ठरणार. त्यामुळे धर्मी पण जगला पाहिजे, तर मी वाढला पाहिजे असा एक भाव व्यक्त करतो. कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात कुठेही प्रेम करा, कारण भारत हा देश कोणत्या जातीचा आणि कोणत्या पक्षाचा नाही. भारत हा देश कोणत्या जातीचा, धर्माचा आणि कोणत्या पक्षाचा नाही. भारत हा माझा देश. तर आपण लहानपणापासून भारत माझा, सारे भारतीय, लहानपण तो माझा आहे हे सर्वांनी म्हणलं पाहिजे. तो माझा आहे. देशावर आपण सर्वांनी प्रेम केलं पाहिजे. तो कोणत्या पक्षाचा जाती नाहीत ना, तो आपलाच आहे. त्यामुळे एवढं आपलं सर्वचं प्रेम असावं. देश से हे प्यार तो हरपल कहना चाहिए, मैं रहू या ना रहू भारत रहना चाहिए, ही आपली भावना असावी. मी अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेवर एवढं प्रेम करतो. ते पार्लमेंटमध्ये म्हणले होते, ए भारत कोई जमीन का तुकडा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है, ये वंदन की भूमि है, या अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है, या कि नदी नदी हमारी गंगा है, या का कंकड़ कंकड़ हमारे शंकर है. हम जीते हैं तो भारत के लिए, मरते हैं तो भारत के लिए. मरने के बाद गंगा जल में बहती हुई अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की. सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी ज्यानं सुंदर गायलं, संप्रदायाचे वैभव, संप्रदायाचे रत्न कैलाश महाराज पवार, संजय महाराज हजारे महाराज, कृष्ण महाराज असतील, यानं सुंदर वाजवलं. आमचे उमेश महाराज, करण महाराज दोघांना धन्यवाद. त्यांच्या संस्थेचे विद्यार्थी माझ्या समोर आमचे गणेशदादा अर्दड, रामेश्वर महाराज सोनवणे, इकडे आमचे सोनवणे महाराज आहेत, अक्षय महाराज आहेत, इकडे गणेश भाऊ जाधव कोणते. हां, तुमचा वारंवार फोन येत होता, पण आपलं असं समोरासमोर बोलणं झालं नाही. इकडे धन्यवाद. इकडे गणेश महाराज वाडेकर, त्यांनाही धन्यवाद. माईक सिस्टमवाले त्यांच्याकडे टाळी वाजवा. सुंदर साथ केली त्यांनी, ज्यांना शूटिंग केली त्यांनाही धन्यवाद. फक्त जे बरं नाही ते काढून टाकावं, माझ्या अंगला टाकू नका काही. सर्वांना धन्यवाद. फक्त आता कोणी 2 मिनटं कोणी उद्याची सूचना सांगेपर्यंत उठणार असा भाव व्यक्त करतो. शेवटची चाल झालेली जय विठ्ठल होईल. विनेकरी बाबा येतील, चोपदार महाराज, बाकीचे सर्व गायक वादक म्हणतात. सर्वांचा माझा नाव परिचय लक्षात नाही राहिले माझ्या. ओके, सर्वांना धन्यवाद देतो. एकदा सर्वांनी सर्व कथा टाळ्या वाजवा. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल.